होमिओपॅथीमध्ये असं काही असतं का, की ही ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरसाठीच खास हे डॉक्टर वर्क करतायत किंवा होमिओपॅथी एक सब्जेक्ट किंवा हे जे सायन्स आहे, हे कसं ग्रो होतंय? म्हणजे ह्याच्यावरती रिसर्च किती चालू आहे किंवा PCOS आणि PCOD ह्या 2 प्रकारांमध्ये अ, होमिओपॅथी कसं वर्क करतं? होमिओपॅथीमध्ये एखादा आजार शोधण्यासाठी किंवा काय झालंय हे समजण्यासाठी काय पद्धती अवलंबली जाते? स्पेसिफिकली हार्टब्रेक्समध्ये सुद्धा बाजफ्लॉवर आणि होमिओपॅथी खूप चांगलं वर्क करतं. कारण कसं आहे, की यूएसमध्ये वगैरे तुम्ही बघितलं योगाला हे लाईफस्टाईल मानलं जातं. हं, आपल्याकडे एक्सरसाइज मानलं जातं. हं. काही फायब्रॉइड 1-1, 1.5 किलोचे पण निघतात, अरे जे सर्जरी करून काढतात. हां. तर ते तिथपर्यंत जायला नको. आता ॲलोपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात. आता कितीतरी ब्रांचेस ओपन झाल्यात आणि प्रत्येक गोष्टीची स्पेशलायझेशन एक ब्रांच ओपन झालेली आहे. होमिओपॅथीमध्ये असं काही असतं का, की ही ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरसाठीच खास हे डॉक्टर वर्क करतायत किंवा जे फिजिशियन्स असतात, जसे वेगळे-वेगळे असतात. जसं आता बरं, तुम्ही डर्मेटॉलॉजिस्टचं एक नाव घेतलं. बरं. तर तसं काही होमिओपॅथीमध्ये पण अशा ब्रांचेस असतात, की एक होमिओपॅथी डॉक्टर सगळ्या गोष्टी ट्रीट करू शकतो? एक होमिओपॅथी डॉक्टर सगळ्या गोष्टी ट्रीट करू शकतो. पण काय होतं ना, ओव्हर द पिरियड आपण जसं 10 वर्ष, 12 वर्ष झाली प्रॅक्टिसला, की आपल्याला एक स्पेसिफिक आजारावरती एक मास्टरी येते. हं, हं. आयडियली तुम्ही जेव्हा पीजी करतात, तेव्हा तुम्हाला 4-5 सब्जेक्ट असतात. एक पिडियाट्रिक सब्जेक्ट असतो, जो लहान मुलांचाच जास्त करून त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असतं. एक एम-डी मेडिसिन असतं, जे हं. नॉर्मल मेडिसिन आपण म्हणतो ते. हां. एक होमिओपॅथिक फिलॉसॉफी, ऑर्गेनॉन एंड होमिओपॅथिक फिलॉसॉफी म्हणून एक सब्जेक्ट आहे, की ज्याच्यात तुमची होमिओपॅथीची फिलॉसॉफी आणि त्या पर्सनची पर्सनॅलिटी, सायकॉलॉजी ही मॅच करून हं, हं. कशी मॅच करायची, कशी प्रॅक्टिस करायची, हं, हं. त्याचं एक डिग्री असते. म्हणजे त्याचा तो सब्जेक्ट असतो डिग्रीमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. दुसरा मटेरिया मेडिका म्हणून एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यात तुमचे जे रेमेडीज सगळ्या डीपर लेव्हलमध्ये अजून शिकवल्या जातात. एक रेपर्टरी म्हणून सब्जेक्ट असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तोही होमिओपॅथिक सब्जेक्ट आहे, ज्याच्यात तुम्ही त्या सिम्प्टमला हं. त्या रेमेडीशी कसं रिलेट करणार? त्या होमिओपॅथिक रेपर्टरीज असतात, ज्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ऑक्सफर्ड डिक्शनरी असते, हां. तशी होमिओपॅथीची डिक्शनरी असते. अच्छा. ते लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करून तुम्हाला रेमेडी मॅच करायला लागते. हां, सो हां. तो एक स्पेशल सब्जेक्ट असतो. पण या 3 अपार्ट फ्रॉम पिडियाट्रिक आणि एम-डी मेडिसिन त्याच्यामधनं आपण ह्या 3 ब्रांचेस जर धरल्या, तर त्याच्यामध्ये मी तेच म्हणेन ओव्हर द पिरियड जे आपण केसेस जास्त बघतो, हं. त्या ह्याच्यात आपण मास्टर व्हायला लागतो. कारण हं, हं. आपण त्या ह्याच्यात डीपर लेव्हलला डाइव्ह इन करतो राइट. सगळ्या गोष्टींमध्ये. सो जसं काही पेशंट्स, काही डॉक्टर्स असतात ज्यांच्याकडे कॅन्सरचेच पेशंट जास्त येतात. हं. सो पण त्यांना आपण कॅन्सर स्पेशलिस्ट किंवा होमिओपॅथिक नाही. ऑन्कोलॉजिस्ट नाही म्हणू नाही. शकत. हां. किंवा एक एंडोक्रिनॉलॉजिस्ट जसे थायरॉइड किंवा हार्मोनल डिसऑर्डर्ससाठी येतात. हं. सो त्यांना आपण एंडोक्रिनॉलॉजिस्ट नाही म्हणू शकत. पण नुसतं एक जनरल एम-डी होमिओपॅथीच्या अंडरच या सगळ्या गोष्टी येतात. पण हां, तुम्ही तुमचं निश एक 10 ते 12 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही सिलेक्ट करू शकतात, की तुम्ही स्किनवरतीच जास्त फोकस हं, करताय का हं. तुम्ही हॉर्मोन्सवर करताय का तुम्ही फिमेल याच्यावर करताय ते करू शकतात तसं. अच्छा. येस. ओके. हा एक गैरसमजच म्हणून मी हा प्रश्न विचारला. कारण असं ना, की आपल्याला आजकाल पहिला तर आपल्याकडे फॅमिली डॉक्टर हा एक कॉन्सेप्ट हो, होता हो, ॲलोपॅथीमध्ये हो. सुद्धा. आता तो गेलेला आहे आणि जसं-जसं सायन्स डेव्हलप होते तसं-तशा ॲलोपॅथीमध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आणि ह्या सगळ्या त्या. बरोबर. तसं होमिओपॅथीमध्ये नॉलेज वाईज किंवा होमिओपॅथी एक सब्जेक्ट किंवा हे जे सायन्स आहे, हे कसं ग्रो होतंय? म्हणजे ह्याच्यावरती रिसर्च किती चालू आहे किंवा हे ग्रो कसं होत आहे? नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही ऐकलं असेल तर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे बियॉन्ड एव्होगॅड्रोज नंबर. हां. जिथे तुम्हाला मटेरियल गोष्टच दिसत नाही आहे. हं, हं. त्या गोष्टी आता हळू-हळू नॅनो टेक्नॉलॉजी आता यायला लागली आहे. बरोबर. हां. तर त्याच्या थ्रू होमिओपॅथीचा अवेअरनेस आता स्प्रेड होतोय. ओके. आणि जे आता मेंटल डिसऑर्डर्स म्हणा किंवा स्ट्रेस, अँक्साइटी या रिलेटेड आपण जेव्हा त्या पेशंटला तेवढ्या पोटेन्सीचे जे एव्होगॅड्रोज नंबर मटेरियल डोसपेक्षा जास्त हं, आपण हं. ब्रेकडाउन करून दिलेलं मेडिसिन, जेव्हा त्यांना अ, त्याच्यात अर्थात काही अजून प्रॉपर प्रूव्हिंग नाहीये हं. आणि बिकॉज मे बी
देअर इज अ फिअर इन मार्केट की हे सगळ्यालाच खाऊन हां, टाकेल. हां. जसं आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे. हं, हे तिन्ही सेम प्रिन्सिपलवर आहेत. हं, फक्त वे ऑफ डिस्पेन्सिंग हं. यांचं वेगळं-वेगळं वेगळं. आहे. अच्छा. सो ते तेवढं मॉडर्न मेडिसिन अजून ते दाबतंय या हं. सगळ्या गोष्टींना. ते ओके. येऊ देत नाहीये हां, वरती. हां. पण अभ्यास म्हणायला गेला तर नॅनो टेक्नॉलॉजीच्या आपण काय म्हणतात त्याला सपोर्टनी होमिओपॅथी प्रूव्ह करू शकतो, की इट इस नॉट अ प्लेसिबो. हे अपकमिंग आता सायन्स आहे आणि हं. इट इस अ बेस्ड म्हणजे बेस. प्रॉपर बेस्ड सायन्स बट आता लोकांना त्याचा अवेअरनेस जास्त कळलाय, की हं. त्याच्यात जर तुम्ही प्रॉपर गाईडन्सनी मेडिसिन घेतलं, सेल्फ मेडिकेशन Googleवरून सर्च करून स्वतःचे मेडिकेशन घेणारी पण लोकं हो. असतात. पण कसं असतं ना, की मी स्वतः सुद्धा माझे मेडिसिन घेत नाही. हं. अच्छा. हं. कारण मी स्वतः बायस्ड होईन ना हं. माझ्याबद्दल, की नाही मी चिड कुठे करते एवढी असं. पण त्यावेळेला ती चिड होत असते. होतच. तसं. तर इव्हन होमिओपॅथिक डॉक्टर्स आयडियली शुड टेक सम ट्रीटमेंट जर गरज असेल तर त्यांनी दुसऱ्या होमिओपॅथकडनं स्वतःचं औषध विचारलं पाहिजे, हं. की तुम्ही मला सांगा तुम्ही कारण तुम्ही ॲज अ थर्ड पर्सन मला बघताय. हां. सो दॅट विल बी अ नॉन बायस्ड जजमेंट. हं. कारण होमिओपॅथी हे तुम्ही जसा पेशंट आत येतो ना, तो कसा चालतोय, त्याची बॉडी लँग्वेज काय आहे, ह्याच्यापासून केस टेकिंग चालू होतं, हं. व्हिच इज व्हेरी अनसेड. की तो आत येताना तो शोल्डर ड्रूप करून येतोय का? किंवा तो एकदम जास्तच बिनधास्त ह्याच्यात येतोय का? हं. तो बसतो कसा आहे? तो हं. असा बसतोय का? तो असा बसलाय, अँक्शियस आहे. या सगळ्या गोष्टींनी आपण केस टेकिंग स्टार्ट करतो अच्छा. आणि त्याच्यामधनं आपण ज्या सिमिलॅरिटीवरती मेडिसिन देतो, हळू पेशंटलाही कळायला लागतं, हं. की अरे माझ्यात हे बदल झालेत. आधी मी बोलू शकत नव्हते. माझ्या मनातल्या गोष्टी मी सांगू शकत नव्हते हं. किंवा मी खूप चिड करून सांगायचे. हं. पण आता मी ते शांतपणे सांगू शकते आणि समोरचाही ते ऐकून घेतो. ओके. सो हे आयडियली अजून ऑन पेपर कुठे जास्त प्रूव्हिंग नाही झालेलं एक म्हणा किंवा जास्त पब्लिशिंग करू दिलेलं नाहीये. हं. जस्ट बिकॉज ऑफ द फिअर हं. की हे आता मॉडर्न मेडिसिनला हे करेल. बट देअर आर सम लिमिटेशन्स इन होमिओपॅथी अल्सो, हं. जिथे मॉडर्न मेडिसिनने ॲक्चुअली घाबरायची गरज नाहीये. कारण इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये खूप वर्क. लिमिटेशन्स आहेत. जसं फ्रॅक्चर झालं तर तुम्हाला ऑर्थोकडे जाऊन प्लास्टर करावंच लागणार आहे. हां, हं. फक्त आपण बोन लवकर अ, मिळून येण्याकरता मेडिसिन देऊ शकतो किंवा ॲक्सिडेंट झाला आहे. हं. ऑब्व्हियसली तुम्हाला इमर्जन्सी करावंच लागणार आहे त्यावेळेला. बरोबर. तुम्हाला IV अँटिबायोटिक्स घ्यावे लागणार आहे. तुम्हाला स्टिचेस लागणार आहे. हं. पण त्या स्टिचेसचा स्कार फॉर्म होऊ नये किंवा जे तुमचं आयर्न कमी झालं किंवा तुमचे टिश्यू रिबिल्ड करायला हं. फास्टर इफेक्ट द्यायला आपण होमिओपॅथी देऊ शकतो. जसं तुम्ही कॅन्सरचं विचारलेलं, की कॅन्सरमध्ये सुद्धा आपण होमिओपॅथी देऊ शकतो का? तर कॅन्सरमध्ये आपण होमिओपॅथी देऊ शकतो, पण त्यालाही स्टेजेस आहेत. जर ते स्टेज 3, स्टेज 4 ला गेलं असेल आहे हं. आणि जिथे डॉक्टरांनी सांगून दिलं असेल, की आता नाही. आपल्याला फक्त एक सपोर्टिव्ह म्हणून, हं. की जे शेवट जो आहे, तो अगदी शांत. खराब न होता जो शांतपणे थोडंसं त्या पेशंटलाही रिलॅक्स करून हं. आपल्याला ते सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून आपण त्याच्यात देऊ शकतो. पण स्टेज 1 आणि 2 मध्ये डेफिनिटली आपण त्याला रिव्हर्स करू शकतो विथ होमिओपॅथिक मेडिसिन आणि डायट अच्छा. दोन्ही. येस. ओके. छान वाटलं आणि अगदी तुम्ही ओपन माइंडनी ह्या सगळ्या गोष्टी येस. सांगितल्यात त्याबद्दल खूप थँक यू. आणि मला ना, की आता आपल्या होमिओपॅथीबद्दल आपण बरंच आहे. प्रश्न विचारायचा होता, की आता मगाशी तुम्ही बोलताना एक बॅच फ्लॉवर थेरपीबद्दल बोलला. बरोबर. तर बॅच फ्लॉवर थेरपी काय आहे आणि ती नेमकी कुठे उपयोगी येते त्याबद्दल जरा थोडक्यात चालेल. बाच फ्लॉवर थेरपी हे डॉक्टर एडवर्ड बाच म्हणून होते. जर्मन बेस्डच होते, जसे डॉक्टर हॅनेमॅन होते. ते स्वतः होमिओपॅथ होते. डॉक्टर एडवर्ड बाच यांनी बाच फ्लॉवर थेरपीचं निर्माण केलं आहे, ज्याच्यामध्ये 38 फ्लॉवर रेमेडीज हां. जे जनरली जर्मनीमध्ये जास्त मिळतात. पण काही-काही आपल्या इंडियामध्ये पण आहेत. पण मेजरली त्याचा बेस आपल्याला जर्मनीमधनं मागवावा लागतो. हं. कारण तिकडच्या वेदरनुसार तिकडे जे फ्लॉवर्स येतात, हां. त्याच्यावरती जो दव पडतो, हं. त्या दवातनं मेडिसिन बनवलं जातं. अच्छा. हां. तर तेही सेम प्रिन्सिपलवरती काम करतं, की तुमची माइंड तुमचं बॉडी हं. कंट्रोल करत असते. जसं एखादा अँक्शियस पेशंट असतो. त्याला स्टेजवर जायच्या आधी तो 10 वेळा वॉशरूमला जातो हं, हं. किंवा एखाद्याला त्याला माहिती नाही पडत. मला भीती वाटते, पण मला कसली भीती वाटते माहिती नाही. या सगळ्या गोष्टी
त्या बाजफ्लॉवर थेरपीमध्ये 7 ते 8 इमोशन्स आहेत. त्याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे, की ज्या इमोशन्समुळे आपला इंटरनल हार्मनी आपली बिघडते, बॅलन्स बिघडतो. हं, हं. त्याच्यामुळे जे आपल्या शरीरावरती परिणाम होतात. तर ते परिणाम सुद्धा आपले नुसतं बाजफ्लॉवर जरी घेतलं, जसं की अच्छा. आता स्किनला रॅश येते. हां, प्रत्येक सीझन चेंजला स्किनला रॅश येते. तर तो माणूस आहे ना, प्रत्येक चेंजला हं. नीट एक्सेप्ट करत नाहीये. डीप डाउन कुठेतरी. हां. त्याला ते सुपरफिशियली नाही कळत आहे. पण डीप डाउन तो कुठेतरी जसं त्याच्या लाईफमध्ये एखादी अशी इन्सिडेंट झाली, की ज्याच्यात त्याची लाईफच चेंज झाली. हं, हं. तर त्याच्यामध्ये वॉलनट म्हणून एक रेमेडी आहे. ओके. वॉलनट रेमेडी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करायला लावते. स्पेसिफिकली हार्टब्रेक्समध्ये सुद्धा बाजफ्लॉवर आणि होमिओपॅथी खूप चांगलं वर्क करतं, की तुम्ही मूव्ह ऑनच नाही होत आहे. हं. तुम्ही त्याच ठिकाणी अडकून बसले आहात. तुमचं माइंड सतत तिकडेच आहे, की का मला सोडून गेला किंवा का मला हं. सोडून गेली. हं. तर ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, गेली आता गेली. ती तिची लय आहे. तुम्ही कशाला तुमच्यावरती त्रास करून घेताय? तर त्या सगळ्या गोष्टीतनं मूव्ह ऑन करायला सुद्धा जसं आपण म्हणतो, की एक सायकोथेरपी जी आपण म्हणतो आजकाल थेरपिस्ट आहेत, थेरपिस्ट. सायकॉलॉजिस्ट आहेत. ती थेरपी कोणी-कोणी घ्यायला घाबरतं. हं. कोणाकोणाला वाटतं हिप्नोटाईज करतील, कोणाला हं. वाटतं माझ्या सगळेच पर्सनल सिक्रेट्स यांना गोष्टी. कळतील. तर जेव्हा त्यांना तिकडे जायचं नसतं किंवा बरेचसे माझ्याकडे असे पेशंट येतात, की जे पटकन ओपनच होत नाही. खूप हं. इंट्रोव्हर्ट असतात. हां. सो त्यांना होमिओपॅथी आणि बाजफ्लॉवर देऊन मी ओपन करते. ओके. मग त्यांना त्यांचे ॲक्चुअली ते जे स्वतः आहेत, ते हं. टेबलवरती आपल्या स्वतःला मांडतात. ओके. मग अजून मला पुढे फॉलोअपमध्ये ते ईझी पडतं, की हं. यांना कुठली अजून रेमेडी काही चेंज करायची आहे का? किंवा याच्यात पुढे फॉलोअपमध्ये अजून काय देता येईल? ओके. तर हे आपण जिथे आपण म्हणतो ना, एक इंट्रोव्हर्ट असेल किंवा स्वतःलाच माहिती नसेल स्वतःबद्दल काही, हं. ते आपण त्या केस टेकिंगमध्ये विचारत जातो आणि जिथे कळतं, की इथे आपल्याला एक गॅप वाटते. तर हं. इथे आता आपण हे मेडिसिन देऊन बघूया, बाजफ्लॉवर देऊया. त्या बाजफ्लॉवरनी तर म्हणजे काही-काही पेशंट असे आहेत ना, की जे अगदी "नाही मला बरंच नाही वाटलं, मला बरंच नाही वाटलं. हं, 4 हं. दिवस झाले मला पेन नाही झालंय, जे रोज होत होतं, पण मला अजूनही बरं वाटत नाही." हं. म्हणजे इम्पेशंट. हां. तर ॲक्चुअली बाजफ्लॉवरमध्ये इम्पेशियन्स नावाची पण रेमेडी आहे, अच्छा. की जिथे माणूस जो एकदम हायपर झालेला असतो, त्याला ते काम डाउन करतात. त्यांचे नर्व्ह सेन्सेस काम डाउन करतात. ओके. मग ते नंतरच्या ह्याच्यात तुम्ही बघाल ना 7-8 दिवसांनी ते येतात. "हां, नाही आता मला बरं वाटतंय. आता मला 4-4 दिवसांनी पण पेन होतंय हां," असं. हां. त्या गोष्टी पण आपण त्याच्यामध्ये टॅकल करतो. सो बाजफ्लॉवर थेरपी ही खूप डीपर लेव्हलला, माइंड लेव्हलला काम करणारी आहे. हं. तर ती जितकी आपण मे बी सेकंड, थर्ड फॉलोअपमध्ये दिली, हं, तर हं. आपल्याला तो पेशंट अजून ओपन होऊन छान अजून त्याचे रिझल्ट्स आपल्याला फास्टर मिळायला लागतात होमिओपॅथीसोबत. अच्छा. आपण आता होमिओपॅथीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या. तर आपण स्पेसिफिकली वुमन रिलेटेड प्रॉब्लेम्सवरती येऊया. कारण आपला हा मी हिरकणीचा प्लॅटफॉर्म आहे आणि इथे जास्त करून आपण स्त्रियांचंच बद्दल बरोबर. बोलत असतो. बरं. तर स्त्रिया या म्हणजे आता सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे, की स्त्रिया या स्वतःकडे फार दुर्लक्ष खरं. करतात. तर त्यांनी ते तसं करू नये किंवा त्यांना एखाद्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. हे म्हणजे मुळात त्यांचा ह्याच्यामध्ये काही त्यांचा स्वभावाचा भाग असतो, की काय असं का स्त्रिया डॉक्टरकडे जायला तयार होत नाही? पहिली गोष्ट मे बी बरेच लोकं त्याला ॲग्री नाही करणार. पण हे मी आता गेले काही म्हणजे 2-3 वर्षात जास्त करून मी हे बघते, की आपल्याला ना खूप कंडिशनिंग केलं जातं लहानपणापासून. हं. तिथेच मेन प्रॉब्लेम होतोय. आत्ताच्या मुलींना जर मी एक ॲक्चुअली पेरेंट्सला आता जे पेरेंट्स आहेत मुलींचे स्पेसिफिकली त्यांना सांगेन, की अजिबात आपल्या मुलींना कंडिशनिंग करू नका. हां. मुली किंवा फेमिनिन नेचर हे फ्री फ्लोइंग नेचर आहे. हं. मॅस्क्युलिन नेचर हे चेजिंग नेचर आहे. सो तुम्ही मुलींना चेजर्स बनवू नका. ठीक आहे, तुम्ही बरोबर आहे, करियर ओरिएंटेड पाहिजे. आता तर ती म्हणजे गरज काळाची गरज आहे. हं. तर करियर ओरिएंटेड पाहिजे. पण तुम्ही मुलीला हे सांगू नका. एक मध्ये ती रील पण व्हायरल झाली होती, की एका बाईच्या हातात लॅपटॉप, मूल, अ, एक कढई, सराटा, हं. लाटणं आणि आजी-आजोबा किंवा सासू-सासऱ्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, नवऱ्याच्या सगळं दिलं. सगळं दिलेलं आहे हं. आणि तिला देवीशी तुम्ही रिलेट रेट. केलेलं राइट. आहे. हं.
बाई ही देवी आहेच आहे. हं. बाईमध्ये सहनशक्ती खूप आहे. पण मी जसं आधी सांगितलं होतं, की जॉइंट फॅमिलीमध्ये जेव्हा होतो, तेव्हा ना एक सपोर्ट होता. हं. की "चल तुला आज बरं नाही वाटत आहे ना, किचन मी बघते, तू हां. आराम कर." किंवा 4 दिवस पिरियडचे जो आयडियली आराम केला पाहिजे, तो तेव्हा त्यांना त्या याच्यानेच मिळत होता. मिळत. ते आधी याला शिवू नको, त्याला शिवू नको, ते त्याच्याकरता नव्हतं, ते बाईच्या आरामाकरता होतं. पण ते आधीचे लोकांना अशा गोष्टी करून सांगावं हं, लागत होतं, हं, की हं. हे अपवित्र आहे किंवा बरोबर. तुम्ही हे केलत तर हे अशुद्ध होईल वगैरे असं. त्या ह्याच्याने ॲक्चुअली बायकांना आराम दिला जायचा. हं. पण आता विथ न्यूक्लिअर फॅमिली काय होतं, की त्या बाईला व्यक्तच होता येत नाही बरोबर. कोणाकडे. आणि बऱ्याचदा काय होतं, जाऊ दे, बोलू नको. मनातच ठेव या गोष्टी. हे कंडिशनिंग खूप लहानपणापासून केली. तू मुलगी आहे ना, मग तुला समजायला पाहिजे ना. या गोष्टी केल्याच नाही पाहिजे. पहिला रूट कॉज तिथे आहे. हं, हं. दुसरा रूट कॉज काय आहे, की मे बी आत्ता ही जी जनरेशन आहे ती नाही करणार. पण आपली आत्ताची जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये बाई सर्वात स्वतःला या ग्राफमध्ये इथे ठेवते. बरोबर. पहिले तिची खूप मुलं, साऱ्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज येस, तिच्या प्रायोरिटीजच रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतात ती सगळ्या. स्वतःला प्रायोरिटीज देत नाही. मग काय होतं बाई सुद्धा कुठेतरी ह्युमन आहे ना तुम्ही. तुम्ही चिडचिडे होतात. हं. तुम्ही चिडचिडे एक मी सांगेन, की बाई जेव्हा चिडचिडी होते, तेव्हा घर सुद्धा डिस्टर्ब होतं. जेव्हा बाई हार्मोनियस असते, जेव्हा बाई खुश असते, तेव्हा अख्खं घर खुश असतं. जरी त्यांना बाहेर कितीही स्ट्रेस असला, हं, हं. मुलांना म्हणा किंवा नवऱ्याला, हो. तरी सुद्धा घरी आल्यावरती त्यांना एक प्रसन्न. प्रसन्नता जी आहे ती त्या बाईच्या ह्याच्यातनं दिसून येते. एका बॉडी लँग्वेजमधनं, हं. तिच्या तेजातनं. तर ते तेज कसं आणायचं परत? पहिले तर स्वतःला इकडे ठेवा. स्वतःसाठी वेळ काढा. जितका स्वतःसाठी वेळ काढा. मी म्हणत नाही की 24 तासातले 24 तास तुम्ही स्वतःला द्या, असं नाही. हं. 24 तासात निदान 1 ते दीड तास स्वतःला द्या. तुमचे काही स्किल डेव्हलप करा. तुमच्या आवडी-निवडी काही हॉबीज असतील, हं. त्याच्यात तुम्ही स्वतःला गुंतवा. जे तुम्ही लहान मुलगी म्हणून होतात ना, तसे त्या 1-दीड तास वागा. मी माझ्या प्रत्येक मेनोपॉज म्हणा किंवा पी-एम-एसमध्ये ज्या बायका येतात, त्यांच्याकरता मी हेच सांगते, की हं. जेव्हा तुम्ही लहान होतात, 5-6 वर्षाचे होतात, तुम्ही इमॅजिन करा तुम्ही काय होतात. हं. आपलं तेव्हा लॉजिकल माइंड नव्हतं. नव्हतं. हं. इलॉजिकल माइंड जास्त रूल करतं आणि बायकांमध्ये फेमिनिन एनर्जीमध्ये इलॉजिकल माइंड हे खूप इम्पोर्टंट आहे. कारण ते आपल्याला फ्री फ्लोइंग ठेवतं आणि हां. तीच आपली एनर्जी आहे फ्री फ्लोइंग. एक साधा निसर्गाने बनवलेला रूल मी सांगते, की फिमेल एकच असतं. हं. हं. ते अट्रॅक्ट करत असतं. हां. चांगलं स्पर्म. हं. स्पर्म्स 1.2 टू 1.7 मिलियन असतात. बरोबर. हं. पण जेव्हा बाळ व्हायचं असतं, त्यावेळेला ती जे एग असतं, ते प्रॉपर स्पर्मलाच अट्रॅक्ट करतं. हां. तेव्हा ते फ्युजन होऊन त्याचं बाळ बनतं. फिटस बनतं, त्याचं बाळ होतं. तर तुमची एनर्जी जी आहे, ती शांत काम बसून तुम्हाला अट्रॅक्ट करण्याची आहे. हं. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करून किंवा एखादं जसं मी म्हणेन एखादी हाउसवाईफ आहे, तिने स्वतःची एक हॉबी डेव्हलप करावी. मुलं मोठी होतात, मुलं शाळेत जातात. स्वतःला एक 3-4 तासाचा वेळ मिळतो. त्या वेळेमध्ये तुम्ही अगदीच सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जागेवर ठेवणं हे इम्पोर्टंट आहे. पण कधीतरी थोडासा वेळ आपल्याकरता काढावा आणि त्याच्यात आपल्या हॉबीज ज्या आधी होत्या, ज्या सोडून दिल्या. बरेच लोकं सांगतात, "लग्नानंतर माझं हे झालंच नाही" किंवा मे बी एका सर्टन एज नंतर, नॉट हां. नेसेसरीली हं. लग्न. आता बरेचसे नवरे पण खूप सपोर्टिव्ह आहेत हं. या सगळ्या गोष्टींमध्ये. आता ते इक्वली येऊन किचनमध्ये किंवा करतात. मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आत्ता घेतात. पण आता जो मेनोपॉजल एजमधल्या बायका आहेत, त्यांच्यापर्यंत ते तेवढं नाही हं. पोहोचलेलं. बरोबर. सो मी त्यांना तेच सांगते, की तुम्हाला काही आवडत असेल, काही आवड नसेल ना, तर तुमचं काही पुस्तक किंवा आवडीचं काही जॉनर असेल, म्युझिक असेल काही, ते लावून बसा. हं. मग हळू-हळू त्यांना लक्षात यायला लागतात जुन्या गोष्टी, जुन्या गोष्टी. की मला डान्स करायला आवडायचा किंवा मला गाणं म्हणायला आवडायचं किंवा मला ड्रॉइंग किंवा विणकाम वगैरे आवडायचं. हं. ते हळू मी त्यांना सांगते, ती हॉबी तुम्ही पाहिजे तर मॉनिटाईज करा. हां. त्याच्यातनं तुम्ही आता बरेच आहेत जिथे तुम्ही घरात बसून हो. बिझनेस करू शकतात. त्या गोष्टी चालू करा. तुम्ही दिवसातले 1 ते 2 तास जरी स्वतःकरता काढलेत ना, तुम्ही आतून खुश राहता आणि त्याच्यामुळे तुमचं नंतर घर पण खुश राहतं. बरोबर. आणि हे जे मेनोपॉजमध्ये हॉट फ्लशिंग होणं, चिड होणं, ही सगळी गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी त्या घरात होत नाही जिथे बाई खुश असते.
किंवा ज्या बाईला होत नाही, जी आतून खूप खुश असते. हं. तिला फार रेअरली थोडंफार होतं, पण ते मॅनेजेबल असतं राइट. हां. त्यांच्याकरता. पण मी आता माझ्याकडे ज्या मेनोपॉजमध्ये पेशंट्स येतात, त्यांना हसबँडला सुद्धा घेऊन यायला सांगते नेक्स्ट व्हिजिटमध्ये. हं. मी हसबँडचं सुद्धा काउन्सिलिंग करते. कारण काय होतं बऱ्याचदा खूप कटकटच करायला लागली आता. हं. तिचं चेंजेस ऐकायलाच नको. मूड स्विंग्स. मूड स्विंग्स. घटकेत तिला बरं वाटतं, घटकेत ती रडते. मला काही कळतच नाही हिच्याशी कसं बोलायचं, तर आम्ही हिच्याशी बोलणंच सोडून दिलं. हं. तर मी त्यांना पहिले सांगितलं, म्हणलं, "ती जेव्हा तुमच्याकडे लग्न करून आली, ती तुमच्या भरोश्यावर आली. तिचं जे काही आहे, तिच्या मनात जे काही आहे, तिला सोल्युशन नकोय. हं. तिला फक्त एक सपोर्ट. ऐकणारा माणूस हवाय." त्यांना आता त्याच्याकरता थेरपीसाठी जावं लागतंय. त्याच्यापेक्षा तुम्हीच जर ऐकलं तर ती थेरपी घ्यायची पण त्यांना गरज नाही पडणार. आणि हेच गोष्ट घरात जर मुलगी असेल, तर मुलगी थोडीफार तरी समजून घेते. पण मुलं असतील, हं. तर ते परत जनरेशनल ट्रॉमा जो आहे, हं. तो पुढे पास ऑनच होत पास राहतो, की ऑन. माझ्या वडिलांनी तर माझ्या आईकडे असं बघितलं नाही. हं. त्याच्यामुळे मे बी येणारी सून असते त्यांची, तिलाही या सगळ्या गोष्टी फेस थोड्याफार कराव्या प्रमाणात तरी फेस कराव्या लागतात. सो हा जनरेशनल ट्रॉमा ब्रेक करायचा माझा एक प्रयत्न असतो, की जेव्हा मेनोपॉजमध्ये कोणी येतं, हं, पेशंट्स हं, येतात हं. किंवा पी-एम-एसमध्ये येतात. प्रत्येक पिरियडच्या आधी एखाद्या त्रास बाईला होत त्रास होत असतो. असतो. मी हसबँडला किंवा त्यांच्यासोबत जर घरी अनमॅरिड असेल तर आई-वडिलांना, आई तर समजून घेतेच, पण कधी-कधी वडिलांना वगैरे त्यांना सांगावं लागतं, हं. की ह्या सगळ्या गोष्टी होतात, ह्या नॉर्मल आहेत. हं. कारण फिमेल ही मून एनर्जी आहे हं. आणि मेल ही सन एनर्जी आहे. हं. सन ह्या साइडनी नाही तर त्या साइडनी तेजच देणार आहे. बरोबर. 24 तास. हं. पण मून एनर्जी जी आहे ती प्रत्येक फेजमध्ये असते. हं. तुमची न्यू मूनची एनर्जी वेगळी असते. वेगळीच. तुमची फुल मूनची एनर्जी वेगळी असते. अमावास्या आणि आपण पौर्णिमा त्याची एनर्जी वेगळी असते. तशीच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा एनर्जी असते. कारण आपल्या पिरियड्सच्या वेळेस प्रत्येक 5-7 दिवसाला आपली फेज बदलत असते. हं. त्याच्यामुळे आपले एनर्जी, मूड बदलायला लागतात. हं. तर ते त्यांना समजावावं लागतं, की या फेजेसमध्ये ती एकदम ॲक्टिव्ह राहील. पण शेवटचे काही दिवस असतात पिरियड येण्याच्या आधी, तेव्हा तिची चिड-चिड होणं किंवा तिचं ऐकलं गेलं नाही. तिला नुसतं ऐकून घ्या. हं. ती दुसऱ्या मिनिटाला नॉर्मल होईल. फक्त एक कान देणं, हे किती इम्पोर्टंट आहे. ते कारण आधीच्या काय होतं जनरेशनल ट्रॉमा जो आहे तो पास ऑनच होत जातो. हं. आधीच्या लोकांना काय होतं, की न्यूक्लिअर फॅमिली नव्हती, आधी जॉइंट होती. त्याच्यामध्ये ती बाई घरातल्या 4 बायकांना सांगत होती सांग. आणि तेव्हा पुरुषांशी या गोष्टी कशा बोलायच्या. बरोबर. ओपननेस नव्हता हं. तेवढा. पण आता न्यूक्लिअर फॅमिली आहे, तर आपल्याला तेवढं ओपनली बोलावंच लागणार आणि मी तर म्हणेन व्ह्युअर्सला, की तुम्ही जे काही तुम्हाला वाटतंय ते तुमच्या पार्टनरशी किंवा तुम्ही ज्याच्याशी क्लोज आहात, त्याला गोष्टी व्यक्त करा. जितकं साठवून ठेवू, तितका त्रास वाढेल. जितकं आपण बोलू, शांतपणे बोला, चिड करून नाही, शांतपणे बोला. तितकंच तुमची एनर्जी फ्री फ्लोइंग राहील आणि तुम्हाला तितकंच बरं वाटेल. नुसतं बोलून पण बरं वाटतं. आजकाल किटी पार्टीज खूप झालेल्या आहेत. त्या का झाल्यात? कारण सगळ्या त्याच ह्याच्यातनं चाललेल्या आहेत. बरोबर. अरे तुझे भी ये होता है, मुझे भी होता है. तेरा बेटा भी ऐसे कहता है, मेरा भी आपल्याला कुठेतरी एक शांतता मिळते. आपण खूप हॅपी होतो. म्हणजे बोलायला एक ते जागा मिळते. एक्झॅक्ट. तर त्याच्यामुळे मी म्हणेन, की जितकं तुम्हाला व्यक्त करता येईल, जितकं तुम्हाला स्वतःला प्राधान्य पहिले देता येईल. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज, मुलं, घर हे सगळं आहेच आहे. पण त्याच्यात तुम्ही 1% स्वतःला जास्त प्राधान्य द्या. 51 स्वतःला द्या, 49 घराला द्या. हं. तुम्ही आपोआप हार्मनीमध्ये राहाल. आजकाल जसं आता बोलता-बोलता तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पण मेनोपॉजमध्ये तर किंवा आता पी-सी-ओ-एस, पी-सी-ओ-डी हे प्रकार पण खूप कॉमन झालेले आहेत आणि वाढलेलं आहे ह्या सगळ्या. या सगळ्याला लाईफस्टाईल कारणीभूत आहे. माहिती आहे सगळ्यांना, की ह्या सगळ्या रिझन्स सगळ्यांना नॉलेज सगळ्यांना असतं. कारण बरोबर. आजकाल हे इन्फॉर्मेटिव्ह युग आहे, तर आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. पण ते ॲप्लिकेबल कसं करायचं किंवा एकाला ॲप्लिकेबल झालं म्हणून दुसऱ्याला तेच ॲप्लिकेबल होईल असं पण काही नाहीये. तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे पी-सी-ओ-एस आणि पी-सी-ओ-डी या 2 प्रकारांमध्ये होमिओपॅथी कसं वर्क करते? सो आपण जेव्हा केस घेतो, त्यावेळेला आपल्याला कळतं, की एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट झालेला असतो त्या लाईफमध्ये त्यांच्या आणि त्याच्यानंतर या गोष्टी सुरू होतात अच्छा. त्यांच्यामध्ये. ओके. हा स्ट्रेस ड्रिव्हनच डिसीज आहे. ओके. असं नाहीये, की अनुवंशिक आयडियली मी तर सांगेन एक अजून मिथ आहे, जसं आपण म्हणतो अनुवंशिक जे आजार असतात, हं. ते आपल्याला येणारच आहेत.
हां. ते येतील, पण ते 70 नंतर येणं बरोबर आहे. हं. जे आजकाल 35 मध्येच येतंय. हं. जसं की आईला थायरॉइड होता किंवा पीसीओडी होता म्हणून मला आला. हां. तर तो तसा नसतो. अच्छा. तुम्ही त्या गोष्टींना केटर करताय. हां. तुमच्या डीएनएमध्ये ते ऑलरेडी आहे. पण तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला खतपाणी घालताय. हं, हं. म्हणून ते येतंय. अच्छा. असे बरेच आजार तुमच्या डीएनएमध्ये आहेत, पण ते येत नाहीये. हं. सो याच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएसमध्ये कसं आहे, की तुमचा स्ट्रेस वुमेनला स्पेसिफिकली जसं मी मगाशी बोलले फ्री फ्लोइंग एनर्जी पाहिजे. वुमेन आता सध्या मला माहित नाही असं का झालंय, की करियर ओरिएंटेड असावं, पण त्यांनी पुरुषाची जागा नाही घेऊ. हं. त्यांनी बाईचीच जागा ठेवावी. काय होतंय आता सगळ्या मुली पुरुष बनायला मॅस्क्युलिन व्हायला लागल्यात. तर ते मॅस्क्युलिन झाल्या, तर त्यांचे फिमेल ऑर्गन्स आपोआप फेल्युअरमध्ये जाणार. अच्छा. तर तुम्ही ते फेल्युअर नको यायला. तुम्ही स्ट्रेस घ्या. पण तो स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे असा स्ट्रेस घ्या. हं. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्सरसाइजेस दिले जातात. ब्रेथवर्क एक्सरसाइजेस असतात स्ट्रेस रिड्यूस करायला. मी असं म्हणणार नाही, की तुम्ही जर बीपीच्या लेव्हलचे असाल, तर तुम्ही ते करू नका असं नाही. हं. ते करा, पण त्याच्यासोबत एक तुमचं जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे आहे, ते सुद्धा चालू ठेवा. कारण कसं आहे, की यूएसमध्ये वगैरे तुम्ही बघितलं योगाला हे लाईफस्टाईल मानलं जातं. हं. आपल्याकडे एक्सरसाइज मानलं जातं हं. किंवा इससे कम होगा ना वेट, इससे ये कम हो जाएगा ना, हे नाही. हे तुम्ही लाईफस्टाईल म्हणून केलं. दिवसातनं 20 ते 25 मिनिटं तुम्ही स्वतःच्या एक्सरसाइजमध्ये दिलेत, हं. तर त्याच्याने हा स्ट्रेस आपोआप मॅनेज होतो. मग तुम्ही कितीही मोठ्या लेव्हलला असाल, कितीही तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असाल, तर तुमचा हा स्ट्रेस लाईफस्टाईल आणि होमिओपॅथीमध्ये अगेन तुमचे रेमेडीजचं जे सिम्प्टम्स आहेत ते आणि तुमचे पर्सनल जे पेशंटचे सिम्प्टम्स आहेत ते मॅच केले जातात. त्याच्यात पीसीओडीमध्ये बऱ्याच लोकांना 6-6 महिने पिरियड्स येतच नाही हां. किंवा 2-2 महिन्यांनी येतात, स्पॉटिंग होतं हं. किंवा एखाद्याची पोझिशन सुद्धा हं. राइट साइडला आहे का लेफ्ट साइडला आहे, हां. त्याप्रमाणे सुद्धा रेमेडी बदलते. ओके. होमिओपॅथीमध्ये साइडला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. अच्छा. राइट साइड सायटिका असेल, तर वेगळी रेमेडी आहे. लेफ्ट साइड सायटिका असेल, तर वेगळी रेमेडी. नुसतं पेनकिलर ओके. नसतं. हां. सो तसं पर्सनलाइज तुम्हाला डायट प्लॅन दिला जातो. तुम्हाला मेडिसिन्स तसे दिले जातात, की जे आणि एक्सरसाइज पण दिली जाते. जसं योगासनामध्ये आपण म्हणतो बटरफ्लाय आसन, हं. मलासन हे सगळे आपल्याला पीसीओडी किंवा पिरियड रेग्युलेट करण्यामध्ये इम्पोर्टंट असतात. पीसीओडी अगेन मी म्हणेन स्ट्रेस रिलेटेड का असतो? तुमचा हार्मोन इम्बॅलन्स होतो. हं. स्ट्रेसमुळे तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स झाला, त्याच्यामुळे तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स यायला सुरुवात होते. अच्छा. इन्शुलिन रेझिस्टन्समध्ये तुमच्या बॉडीमध्ये सगळीकडे सूज दिसायला लागते हं. किंवा अगदी सगळीकडे नाही तर तुमच्या ओव्हरीजमध्ये सूज येणं, मग त्याचा सिस्ट फॉर्म होणं किंवा हं. युटरसमध्ये छोटे-छोटे फायब्रॉइड फॉर्म होणं, मग नंतर त्याची साईज वाढणं. हां. या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. पण काय होतं आपण त्याला वरवरून ट्रीट करतो. हं. पण इथून आपण ट्रीटच करत नाही. हं. तर त्याच्यामध्ये पीसीओडीमध्ये आयडियल जी ट्रीटमेंट आहे, मी आजकाल जास्त फॉलो करते ती आहे, मी बाजफ्लॉवर पण देते, हं. की ज्यांना मी आयडियली सजेस्ट करते तुम्ही ॲक्चुअली थेरपिस्टकडे जाऊन बोला कारण त्यांचा एक वेगळाच स्पेशलायझेशन आणि मास्टर्स. त्यांची मास्टरी असते त्याच्यामध्ये. पण बरेच लोकं हेजिटेट करतात. हां. ते हेजिटेट करतात तर मी त्यांना बाजफ्लॉवर रेमेडी आणि होमिओपॅथिक रेमेडीज देऊन त्यांना बाहेर काढते आणि त्याच्यासोबत डायट आणि लाईफस्टाईल जी एक्सरसाइज आहे, ती मॅनेज करायला सांगते. पण पी-सी-ओ-डी साठी येणारी पेशंट ही कोणत्या स्टेजला आहेत? म्हणजे कधी येतात ह्या डॉक्टरकडे जाणं? कारण आपला एक स्वभाव असतो ना, की सगळ्या गोष्टी टाळल्या जातात. आपण सगळ्याच गोष्टींची सवय करून घेतो आणि प्रत्येक गोष्टीलाच डिले केलेला असतो. तर जनरली हे पी झालंय किंवा हे मुलींना कधी कळतं? कारण व्यक्तीला कळणार, मग ती आईला सांगणार किंवा मोठ्यांना सांगणार. ह्याच्यामध्ये किती नुकसान करून त्या येतात डॉक्टरकडे. बरंच नुकसान करून येतात. काही-काही असतात, ज्या खरंच स्वतःला खूप मेंटेन ठेवायचं म्हणा किंवा एक हेल्दी राहायचं म्हणून एखादा महिना किंवा 2 महिने जरी पिरियड मिस झाले, हं. तरी ते येतात हं. लगेचच. तर त्यांचा क्युअर ना लवकर होतो. हां. कारण त्या रेडीनेसमध्ये असतात तेवढ्या. हं, हं. बट बऱ्याचदा मेजरली मी एक अजून व्ह्युअर्सला सांगेन, की मुली असतील तुम्हाला, तर मुलीला प्रत्येक महिन्यात तिला पाळी आली की नाही हे विचारा. हां. टीनेजमधल्या मुलींना ते फार पर्सनल तुमच्या लाईफमध्ये इन्व्हेड करण्यासारखं वाटतं.
मला स्वतःला वाटायचं की मला माझी आई सारखी का हं, विचारते, पाळी हं, आली की नाही पाळी? ते आता कळतं, हं. की का विचारत होती त्यावेळेला. कारण काही जर डिस्टर्ब्ड असेल, तर आपल्याला पटकन डॉक्टरकडे कळतं. जाऊन त्याची ट्रीटमेंट वेळोवेळी घेतलेली बरी पडते. हं. बऱ्याचदा काय होतं पहिले पिरियड्सचा इश्यू नाही होत. कमी-कमी स्कॅन्टी पिरियड जसं आपण म्हणतो. तसे व्हायला लागतात, पण त्यांना ॲक्ने येणं किंवा हां. वेट गेन होणं, अच्छा. या गोष्टी पहिले होतात. हं. मग त्याच्यामध्ये ते असे असतात, की जाऊ आणि एकतर टीनेजमध्ये जनरली मुली ज्या येतात त्या स्वतःला निग्लेक्टच केलेलं असतं त्यांनी. कारण त्या एका फ्लोमध्ये असतात वेगळ्या, हं, हं. ज्याच्यामध्ये त्यांना फास्ट फूड, फ्रेंड्स आणि बाहेरचा आणि पेरेंट्स त्यांच्यासाठी एनिमी असतात. बरोबर. तर ते ऐकत नाहीत हं, त्यावेळेला. हं. तर ते त्यांना असं वाटतं, की जाऊ दे फास्ट फूड खाऊन होत असेल हे किंवा आता स्ट्रेस आहे, हां. अभ्यास आहे आता ते तेव्हा नेमकं करिअरच्या पीकवरती पीकवर असतात. असतात. त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात, काय असतं त्याच्यामुळे होत असेल. असं करून ते जवळपास 3-4 महिने, 6 महिने वेट करून मग ते होमिओपॅथीकडे येतात. आयडियली त्याच्यातही बरेचसे लोकं ॲलोपॅथीकडे जाऊनही जाऊन आलेले असतात, ज्याच्यामध्ये त्यांना हॉर्मोन ट्रीटमेंट मिळाली असते. त्याच्यात त्यांना 6 महिने पिरियड येतात. हं. पण ते कृत्रिम पिरियड म्हणतो ना आपण, हां. की ते आपल्याला मेडिसिनमुळे आलेले पिरियड आहे. अच्छा. अगेन ते मेडिसिन 6 महिन्याच्या वरती देऊ शकत नाही. ते स्टॉप झालं, की परत पिरियड येणं स्टॉप होतं. हं, मग ते आता परत हार्मोन थेरपी करायची का होमिओपॅथी करायचं का आयुर्वेद करायचं? हं. हे विचार करून मग ते येतात. म्हणजे बऱ्याचदा 6 महिने ते वर्षभर ते त्यात गेलेलं अंगावर असतं. काढून मग येतात. याचा पुढे जाऊन नुकसान काय होतं? म्हणजे कन्सीव्ह व्हायला प्रॉब्लेम होतो किंवा लग्नाच्या नंतर किंवा ह्या काही प्रॉब्लेम होतात का त्याच्यासाठी? नाही तसं सिस्ट असेल तरीसुद्धा बरेचसे पेशंट्स कन्सीव्ह करतात. अच्छा. सिस्ट त्याच्या सायमल्टेनियसली त्याच्यासोबतही असतं. पण हो इट इस नॉट 100% की ते कन्सीव्ह करतीलच. हं, त्यांना हं. त्रासही होतो कन्सीव्ह करताना. ओके. त्याच्यामुळे आणि काय होतं ते सिस्ट आत वाढलं, हं, ते फुटलं, त्याचं ब्लीडिंग झालं किंवा जसं फायब्रॉइड आहे. फायब्रॉइड आपण होमिओपॅथीने किंवा आयुर्वेदाने कशाने आपण एक जेव्हा छोटंसं असतं कारण आपलं सर्व्हिक्स जे असतं खालचं, हं. ते जवळपास 4 ते 5 सेंटीमीटर नॉर्मली डायलेट होऊ शकतं. अच्छा. असतं ते 2 ते 3 सेंटीमीटरचं. हां, पण ते जर फायब्रॉइड 5 सेंटीमीटर पर्यंतचा असेल, तो ॲट निघून येतो. हां. पण काही-काही फायब्रॉइड 1-1, 1.5-1.5 किलोचे पण निघतात, अरे जे बापरे! सर्जरी करून काढतात. हां. तर ते तिथपर्यंत जायला नको. हं. आपल्याला सर्जरी करून किंवा मल्टिपल फॉलिकल्स किंवा मल्टिपल सिस्ट फॉर्म होणं हं, हं. एखाद्या ओव्हरीमध्ये, की ज्याच्यामुळे आपल्याला ओव्हरी आता काढावीच लागणार आहे. हां. तर ते नको व्हायला म्हणून आपण जर 1-2च सिस्ट असतील, तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तेच तिकडनं काढलं, तर हे पुढे जाऊन चाइल्ड बेअरिंगला त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला. हं, हं. की ओव्हरीज बऱ्याच लोकांचे आजकाल 25-30 मध्ये ओव्हरी शटडाउन व्हायला हं. लागल्यात. मल्टिपल फॉलिकल्स झाले किंवा जसं मी म्हणलं, की एक बाई मॅस्क्युलिन हं. होते. घरातली मोठी मुलगी असते म्हणा किंवा ओव्हरऑल एखादं सिंगल पॅरेंट असेल, काही असेल, तर त्यांना मॅस्क्युलिन ते होतात. होतात. हां. त्यांना त्यानुसार व्हावंच लागतं. बरोबर. तर त्यांच्यामध्ये जनरली असे आढळून आलंय, की त्यांच्यात मॅस्क्युलिन हे असल्यामुळे वाढत जातं. त्यांच्या या गोष्टी त्या जास्त प्रोन असतात आणि हं. त्या वाढत जातात हळू-हळू. हं. तर ते वाढू नये तेवढ्या लेव्हलला म्हणून आपण 1-2 वरती असू. जसं म्हणतो ना आपण प्रिव्हेन्शन इज बेटर राइट. दॅन क्युअर. तर ते प्रिव्हेन्शन जर आपण वेळेत केलं ना, तर यापुढे गोष्टी सर्जरी करेपर्यंत आपण जात मग ह्या सगळ्याचे आपल्याला ठळक असे सिम्प्टम्स काय सांगू शकतो, की हे असं तुम्हाला होत असेल, तर तुम्ही प्रिकॉशन म्हणजे आपण म्हणतो ना, की एक अलार्म, अलार्म. की डॉक्टरकडे जा आणि चेकअप करा. म्हणजे अर्ली स्टेज आहे ही हं, आपली, हं. हे त्यांना कसं कळू शकेल? हे त्यांना वेगळे-वेगळे सिम्प्टम्स आहेत. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल याच्याप्रमाणे मी त्याच्यात कॉमन काही बघितलेले सिम्प्टम्स असे, की पिंपल्स येणं, हां. हेअर फॉल होणं, हं. त्याच्यासोबत स्किन ड्राय होणं, स्किनला एक काळपट डाग हां. फेसला येणं किंवा स्किनला पॅचेस येणं, हं. या गोष्टी प्रायमरीली होतात. सुरुवात इथून होते. हां. मग हळू तुमचे नेल्स ब्रिटल होणं, अच्छा. आयर्न तुमचं कमी होणं, हं, हं. कारण तुमच्यात डेफिशियन्सी आहे डेफिशियन्सी म्हणून या क्रिएट सगळ्या होतात. गोष्टी होतात आहे. तर पहिले स्किन, हेअर, नेल्स हे सगळे ब्रिटल होणं हे सगळं दिसतं. मग त्याच्यानंतर आपण सांगतो, की तुम्ही ब्लड टेस्ट करा. हं. ब्लड टेस्टमध्ये सगळं ठीक असेल. मे बी हॉर्मोन सुद्धा काही-काहींचे नॉर्मल असतात हां, त्यावेळेला. हां. पण त्याच्यानंतर हळू-हळू पिरियड्स एकतर बेली फॅट वाढणं
हां. सडनली 1-2 महिन्यामध्ये बेली फॅट वाढतं हं, हं. किंवा एक प्लम्पीनेस येतो. तो प्लम्पीनेस आला असेल, तर ही सेकंड स्टेज झाली. आणि मग त्याच्यामध्ये आपण सांगतो, की आता पिरियड जरी नॉर्मल असतील ना, तरी तुम्ही जरा एक सोनोग्राफी करून घ्या, जे आत चाललंय आपल्याला त्याचं पिक्चर कळेल. हां, हां. सो देअर आर सम सिम्प्टम्स की ज्याच्यात अगदी छोटंसं फायब्रॉइड पण काही असू एम-एमचं पण असू शकतं, एखादं सिस्ट पण एम-एमचं असू शकतं. काही-काही वेळेला ते ॲक्सिडेंटली पण निघतं. हं. बऱ्याच लोकांना त्याचे सिम्प्टम पण नसतात. पण ते गेले असतात वेगळ्या कारणासाठी सोनोग्राफीच्या हां. आणि निघतं निघतं हे. सिस्ट पण निघतं त्याच्यामध्ये. अच्छा. जसं की याच्यासाठी लिव्हरसाठी किंवा गॉल ब्लॅडर स्टोनसाठी गेले आणि त्याच्यात म्हणजे बरेचसे पेशंट आहेत जे गॉल ब्लॅडर स्टोनसाठी सोनोग्राफीला गेलेत आणि त्यांचे हं. सिस्ट निघाले. तर ओके. मी त्याला सायमल्टेनियस त्यांना जरी त्याचा काही त्रास होत नसेल, तरी मी मेडिसिन असं देते, की ज्याच्याने त्यांना दोन्ही क्युअर होईल एकत्र. येस. तर ॲलोपॅथीमध्ये वगैरे कोणताही आजार ओळखण्यासाठी जनरली ब्लड टेस्ट केल्या जातात, काही रिपोर्ट्स काढले जातात आणि मग त्याच्यावरती इलाज केला जातो. बरोबर. तसं होमिओपॅथीमध्ये एखादा आजार शोधण्यासाठी किंवा काय झालंय हे समजण्यासाठी काय पद्धती अवलंबली जाते? पहिले तर मेंटल सिम्प्टम्स. अच्छा. पहिला तो स्वभाव जो असतो, तो आपण खूप डीप लेव्हलला अॅनलाईज करतो. ओके. त्याच्यासोबत बरेचसे डॉक्टर्स आजकाल ब्लड टेस्ट पण लिहून देतात पहिल्याच हं, हं. व्हिजिटमध्ये, की तुम्ही हे अगदीच फिजिकल काही असेल, जसं मी म्हणलं, की 2-3 महिने झाले एखाद्या बाईला पिरियडच आले नाहीये, तर मी पहिले म्हणेन सोनोग्राफी करून या. हं, हं. सोनोग्राफी करून आल्यावरती जर सोनोग्राफीत काही नसेल, तर चांगलीच गोष्ट आहे. हां. मग ती फक्त आता काही टायमिंग स्ट्रेस होता म्हणून तुमचं हं. हॉर्मोनल इम्बॅलन्स होता, त्याच्यामुळे झालं असेल, तर तशी आपण ट्रीटमेंट चालू करतो. ओके. बट बऱ्याचदा मी स्वतः हे करते, की मी ॲट लीस्ट 15 दिवस ते 1 महिना त्या पेशंटला विथआऊट एनी टेस्ट हं. त्याला मेडिसिन देते. ओके. कारण कसं आहे ना, प्रत्येक वेळी प्रिक हं, करणं हं. मला आवडत नाही. हं, हं, हं. कारण आणि एक असा गैरसमज पण आहे, की ह्यांचे लॅबशी टाय अप असतात. टू बी व्हेरी फ्रँक. तसे टाय अप तर कोणाचे म्हणजे बरेच लोकं करतात. दॅट इज अ बिझनेस, दॅट इज देअर पॉइंट. बट मला पहिले कसं असतं, की मी पहिले याच्याने देऊन बघते. हं. याच्याने नाही झालं कारण होमिओपॅथी त्याच्यावरच आहे ना, नॉन इन्व्हेसिव्ह बेस मेथड त्याचा आहे. तोच आहे. हां. तर तुम्ही त्याच्यासाठी परत तुम्ही पहिले त्याला इन्व्हेसिव्ह गोष्टी काही करायला सांगाल, ब्लड टेस्ट करायला सांगाल, तर पेशंट ऑलरेडी इरिटेटेड मोडमध्ये आलाय, आलेलं आहे. तर त्याला अजून इरिटेट करताय. हं. तर हे माझं प्रिन्सिपल आहे पर्सनली. तर मी 15 दिवस ते 1 महिना त्यांना सांगते, की हे जर कमी नाही झालं ना 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये, तर आपण ब्लड टेस्ट ब्लड करू टेस्ट. किंवा सोनोग्राफी करू ओके. असं. पण जनरली मी विथ प्रॉपर बेस हां. नॉन इन्व्हेसिव्हचा. मी पहिले मेंटल सिम्प्टम्स म्हणजे होमिओपॅथी मध्ये म्हणतात, की "अ केस वेल टेकन इस अ ट्रीटमेंट हाल्फ डन." अच्छा. कारण जेव्हा पेशंट आपल्यासमोर सगळ्या गोष्टी सांगायला लागतो मनातल्या, ती इनडायरेक्टली सायकॉलॉजिकल थेरपीच झाली. बरोबर. ज्याच्यात तो वेंट आउट करतो. हं. त्याच्यामुळे त्याला बरं वाटतं. हां. सो हा इफेक्ट एक येतो. त्याच्यामुळे लोकं त्याला म्हणजे ना कन्फ्यूज करतात प्लेसिबो इफेक्ट सोबत, हं, हं. की नुसते बोलतात, ते आणि पांढऱ्याच गोळ्या देतात. तर ते पांढऱ्या गोळ्या नाही त्याच्यात डायल्युशन्स टाकून आम्ही ते मॅच करून देतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र कन्सिडर करून मग ती ट्रीटमेंट चालू करतो किंवा एखाद्याला टेस्ट सांगतो तशा. हं. आजकाल ना कसं झालेलं आहे, की अ, मुलींना पिरियड्स पण खूप अर्ली एजमध्ये स्टार्ट झालेले आहे. ते पहिल्यांदा साधारणपणे 15 वर्षाच्या नंतर म्हणजे आपण तेव्हा तर 16वं वर्षीच आपण हो. धोक्याचं म्हणायचो. तशी एक म्हण पण होती. पण आजकाल खूप लवकर एजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तसंच मोनोपॉज पण खूप अर्ली एजमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. तर या दोन्ही केसमध्ये की काय प्रिकॉशनरी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आपण काय करू शकतो? आणि मोनोपॉजसाठी आपण कधीपासून म्हणजे स्त्रीनी प्रिपेअर व्हायला सुरुवात केली पाहिजे? किंवा जे अर्लीचे स्टार्ट झालेलं आहे, तेच अर्ली फिनिश पण होणार आहे का? याचं काही रिलेशन आहे? असं काही आहे? ओके. येस. मी तिन्हीचे आन्सर करते, की पहिले तर तुम्ही खूप चांगला क्वेशन विचारलात, की आजकाल मुलींना लवकर पिरियड्स यायला लागलेत. त्याचं कारण असं आहे, की आता जे आपण अन्न
आपलं हं. जरी आपण गहू आणला, दळून आणला किंवा आपण मुलीला दूध, पनीर चांगलं हं. घरचंच हे देतो. पण त्याच्यात इतके आता हॉर्मोन्स हं. इंजेक्ट केले जातात. गायींना, म्हशींना हॉर्मोन्स दिले जातात, की त्यांचं प्रोडक्शन जास्त वाढावं. वाढ. त्याच्यामुळे ते दुधात पण येतात ते हं, हं, हॉर्मोन्स. हं. ऑक्सिटोसिन. हे ऑक्सिटोसिन दुधात आलं, की ते दूध ती मुलगी कन्झ्युम करते. तर तिच्यात ते पिरियड प्रिकॉशियस प्युबर्टी अच्छा. म्हणतात. त्याच्यामुळे ते पिरियड पण लवकर येतात. ओके. हे वन ऑफ द रिझन आहे, की तुम्ही हेल्दी सगळ्या गोष्टी करताय. तुम्ही तिला स्क्रीन टाईम नाही देते, काही नाही देते. तुम्ही हेल्दी गोष्टी करताय तरी का आलं? हां. पहिले तर आईवरती असतं मुलीचं हं. सगळं, की आईला जर लवकर आली असेल, तर मुलीला लवकर येते. आईची पण पाळी लवकर गेली असेल, तर मुलीची पण लवकर जाते. अच्छा. हे आईवरती पण डिपेंड असतं हेरिडिटरी वाईज. पण आत्ताच्या काळात म्हणजे एखाद्या वेळेस आईला 13व्या-14व्या व्यवस्थित वर्षी आली आली असेल. वेळेत त्या. पण आत्ताच्या मुली म्हणजे माझ्याकडे 3-4 मुली अजून अशा आहेत, की ज्यांचे सेकंडरी कॅरेक्टर्स जे डेव्हलप होतात फिजिकली, हं. ते सुद्धा 9व्या-10व्या वर्षी असे डेव्हलप झालेत, की त्या 15 वर्षाच्या दिसतात. हो. असं. सो ते प्रिकॉशियस प्युबर्टी पहिले तर ही जी भेसळ चालू आहे सध्या आणि अ, हे जे अडल्ट्रेशन झालं आहे, तुमचं हं. प्रोडक्शन वाढावं म्हणून तुम्ही हार्मोन देताय. हं. तुम्ही गव्हामध्ये हायब्रिड गहू यूज करताय. हां. काहीच प्युअर राहिलेलं नाहीये सध्या. तर त्या गोष्टींनी हा एक डायटरी भाग झाला. दुसरा भाग स्क्रीन टाईम. हं. जो की आता आपण अनमॉनिटर्ड स्क्रीन टाईम देतो मुलांना. हं. आजकाल काही-काही कार्टून्स असे आहेत, हां. ज्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी सगळे दाखवल्या जातात. त्यांचं ते फीलिंग मुला-मुलीचं दाखवलं जातं. जे की आता या एजला इमोशन्स गरजेचं डेव्हलप नाहीये. होतात. तर हां. ते इमोशन्स तेव्हाच डेव्हलप होतात त्यांचे. राइट. त्याच्यामुळे स्क्रीन टाईम द्या द्या, पण एक मॉनिटर्ड स्क्रीन टाईम असावा, की आपली मुलगी, काय मुलगा काय बघते, मुलगा पण हं. ह्याच्यामध्ये, की बरोबर. काय बघतात आहे ते. हे त्याच्यामध्ये आपण पेरेंट्सनी मॉनिटर केलं पाहिजे. आजकाल मी बघते, की इव्हन माझ्या ओ-पी-डीमध्ये म्हणा किंवा मी जर मुलांना व्हॅक्सिनसाठी घेऊन गेलीये पिडियाट्रिशियनकडे, हं. आई-वडीलही फोनमध्ये बसलेत, हं. मुलंही फोनमध्ये बसली आहेत. ते माझीच मुलं असतात जी इकडे-तिकडे तर कारण सवयच नाही ती हं. ठेवली आहे पहिले तर. त्याच्यामध्ये दुसरं असं की मुलं आपल्याला कॉपी करतात, अनुकरण करतात आपलं. हं, हं. आपण जे खातोय, तेच ते खातील. आपण म्हणलं त्यांना की "अरे बिस्किट नका खाऊ, फ्राईज नका खाऊ." तुम्ही पण खा. तुम्ही त्यांच्यासमोर खाताय ना, मग ते पण खाणारच आहेत त्या गोष्टी किंवा तुम्ही त्यांच्यासमोर मोबाईल बघताय ना, मग ते हं. पण एका पॉइंटला मागणारच आहेत बरोबर. किंवा बघणारच आहेत. तर एक स्वतःपासून ॲज अ पेरेंट, रिस्पॉन्सिबल पेरेंट आपण जेव्हा स्वतःमध्ये बदल आणतो, तेव्हा हळू-हळू तो मुलांमध्येही दिसून येतो, हं, हं. की आई-वडील वेळेवरती झोपतात आहे, वेळेवरती उठतात आहे किंवा त्यांचं एक डायट आहे किंवा एक लाईफस्टाईल आहे ते, ते हळू त्यांच्यातही म्हणजे येतं. येतं. एक टीनेजमध्ये थोडे ते जातात हं, ऑफ हं, हं, ट्रॅक, हं. पण ते येतात परत त्या बरोबर. ह्याच्यामध्ये. हं. तर एक दुसरी ती गोष्ट. तिसरी मेकअप प्रॉडक्ट्स अच्छा. आणि नेल पॉलिशेस वगैरे. हां. त्याच्यामध्ये जे केमिकल असतं, त्याच्यामुळे सुद्धा प्रिकॉशियस प्युबर्टी, अर्ली ओह! प्युबर्टी येते मुलींमध्ये. सो आता बरेचसे ब्रँड्स निघालेत जे लहान मुलींसाठी मेकअप प्रॉडक्ट्स काढतात आहे. काढतात. बट ते किती ऑथेंटिक आहे ते बरं. आपल्याला माहिती नाहीये. तर मी म्हणेन की स्पेसिफिकली लिपस्टिक आणि नेल पेंट. हं, हं. कारण काय होतं आपण खातो ना, खातो. तर बरोबर. ते आपण केमिकल इंजेस्ट करतो हं. आपल्यामध्ये. तर आय वुल्ड सजेस्ट टू अव्हॉइड मेकअप प्रॉडक्ट्स अंटिल 12 इयर्स. हां. तोपर्यंत की अगदी थोडं एखाद दुसऱ्या दिवसाकरता कधीतरी ठीक चालू आहे. आपल्या शकतं. फंक्शन्स असतात, काही असतं त्या दिवशी ठीक आहे. पण बऱ्याच आता मुलींना ती सवय आहे, की आणि आयांनाही ते कौतुक असतं. हो. आयडियली ते नटवायची कौतुक असते. असतं, की त्यांना ते नटवायचं असतं. पण ते तेवढ्यापुरतं त्यांना नटवा, नेल पॉलिश रिमूव्हरनी त्यांचं नेल पेंट काढा, प्रॉपर मेकअप रिमूव्हरनी त्यांचा मेकअप काढा. त्यांना बसवून पहिले तर त्याचे काय-काय इफेक्ट्स होऊ शकतात, हं, ते हं. त्यांच्या लेव्हलला समजेल असं त्यांना समजवा पहिले तर. कारण काय होतं, की मुली डिनायलमध्ये, "नाही, नाही, मला मेकअप ठेवायचाच आहे, नाही, मला हे नाही. करायचं." त्यांना समजावा, की मी लावते, पण मी हा एवढा-एवढा ते फंक्शन झालं किंवा काही काढ. प्रोग्राम झाला, की मी ते काढणार आहे. तर ते तिथे एक लिमिटेशन आलं पाहिजे. कारण आता सर्रास मुली हो. ब YouTube आहे त्यांना. ते सगळे मेकअप प्रॉडक्ट्स आणि हे सगळे खूप आहे खूप सगळ्या एक्सपोज गोष्टी. आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जितक्या कमी करता येईल मुलींच्या, आपण दुधाचं पण म्हणू तर जितकं आपल्याला अशी कुठली डेअरी माहिती असेल किंवा काही आपल्याकडे कंपनीज आहेत ज्या हॉर्मोन फ्री प्रॉडक्ट्स विकतात. हं. ते जर आपण चेंज केलं दुधाचं किंवा बाकीच्या गोष्टी आजकाल एग्जमध्ये सुद्धा हॉर्मोन कारण
ते पण ह्यानीला इंजेक्ट सुद्धा केलं. कोंबडीला सुद्धा इंजेक्ट केलेलं असतं, बरोबर. की जास्त तिने एग्स प्रोड्यूस करावे म्हणून. हं, हं. तर जितके हॉर्मोन फ्री प्रॉडक्ट तुम्हाला अगदी आपण त्याची ऑथेंटिसिटी नाहीच घेऊ जास्त नाही टेस्ट करू शकत, पण त्यातल्या त्यात जितकं आपण आपल्या साइडनी करू हं, शकतो. हं. पाम ऑइल हां. ते जितकं आपण कमी करू शकतो, ज्याच्यात आपल्याला साधं कोकोनट ऑइल म्हणा किंवा साध्या ऑइलमध्ये तळलेले वेफर्स असतील. आजकाल आलेत काही-काही हेल्थ कॉशियस ब्रँड्स जे आहेत, बरोबर. ते करतात आता, की नो पाम ऑइल, नो मैदा हं. वगैरे या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी सॅच्युरेटेड ऑइल तर त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड ऑइल्स. येस. फॅट्स असतात. सॅच्युरेटेड कार्बोहायड्रेट्स, हां. बॅड कारण कार्बोहायड्रेट्स. आपण सगळं पॅक फूडमध्ये तर सगळीकडे पाम ऑइलच जास्त करून बरोबर, यूज बरोबर. केलं सो जातं. मी आयडियली सगळ्या पेशंटला कुठलाही डिसीज असो त्यांना, मी त्यांना सांगते, की जर तुम्ही पॅकेज फूड घेताय काही कारणाने, तर त्याच्या मागची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघा आणि वाचा. त्याचे कंटेंट्स वाचा. हां, हां. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा ते घ्यायचं का नाही घ्यायचं. आणि मोनोपॉज सो मेनोपॉजमध्ये अगेन जसं मी म्हणलं आईवरती असतं. तुमच्या आईचा मेनोपॉज कधी झाला आहे, हं. त्याप्रमाणे तुमचा मेनोपॉज होतो. पेरिमेनोपॉज हां. हा 4 ते 5 वर्ष आधी चालू व्हायला सुरुवात होते. ओके. त्याच्यामध्ये बऱ्याचदा पिरियड्समध्ये इर्रेग्युलर व्हायला लागतात. कोणाकोणाला प 40-45 दिवसांनी येतात, कोणाकोणाला 2 महिन्यांनी येतात. परत कोणाचे तरी एकदम रेग्युलर जातात हं, 4-5 हं, महिने. हं. परत एखादा महिना डिले होतो, इकडे-तिकडे होतो. मूड स्विंग्स होतात. इरिटॅबिलिटी वाढते. ती नंतर ना आपल्यालाच कळते, की आपण उगाच चिडलो किंवा आपल्याला उगाच रडायला आलं, आपण हं. उगाच या गोष्टींचं टेन्शन घेतलं. जेव्हा तिथेच तुम्हाला कळतं ना, तुमची तिथेच आपण म्हणतो 50% ट्रीटमेंट झालेली असते, की हं. हे आपल्यालाच कळलंय, बरोबर. की आपण उगाचच चिडलो होतो. देअर हं. इज समथिंग बिहाइंड इट, हं. डिफरंट बिहाइंड इट, की याचा आपला कॉज काय असेल? तर तुम्ही घरातल्यांशी बोला, की मे बी आता माझं असं एज आला आहे, की ज्याच्यात हं, हं. माझी आता पाळी जायची अ, येईल आता वेळ. हं. तर त्यावेळेमध्ये मी थोडी चिडचिडी असेन, तर मला जरा सहन करून घ्या त्या हं. वेळेमध्ये. फॅमिली पण आता आजकाल बरेचसे आता फॅमिलीजमध्ये सपोर्टिव्ह असतात ते. त्यांना कळतं, की हिला आता जास्त आपण डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. हिचं जसं चाललंय तसं चालू दे. 4-5 दिवस ते जातात. परत ती रेग्युलर याच्यात येते. हे जेव्हा आपल्यालाच कळतं, पण ह्याच्यामध्ये आपण जर कंट्रोल नाही करू शकत आहे. हं, हं. मी बऱ्याच बायका अशा बघितल्यात ज्या अब्यूज पण करतात. राइट. हां. बॅड वर्ड्स सुद्धा यूज करतात. घरात स्वतःच्या नवऱ्यावर, मुलांवरती सुद्धा ते करतात. अच्छा. तिथे कुठे मी म्हणेन, की नवऱ्याने किंवा जर बाईलाच कळलं, तिने सरळ डॉक्टरकडे जाऊन मेनोपॉजसाठी ट्रीटमेंट घ्यावी. मेनोपॉजमध्ये सुद्धा डायट असते वेगळी. अच्छा. हो. सो तुम्हाला एकतर हेल्दी बॅलन्स डायट तर करायचंच आहे. पण एक सजेशन देईन, की खोबरं असतं ना, हं. वाळलेलं सुकं खोबरं. हां. सुकं खोबरं आपण आधीचे लोकं बघा डाळीत किंवा याच्यात ठेवायचे. बरोबर. ते का? आठवड्यातनं एकदा-दोनदा ते सुक्या खोबऱ्याचा 1 इंचाचा जरी तुम्ही तुकडा खाल्लात ना, हां. त्याच्यात लॉरिक ॲसिड म्हणून असतं. अच्छा. त्या लॉरिक ॲसिडने ना आपलं हॉट फ्लशिंग, इरिटेशन हे काम होतं. ते ओके. नर्व्हज आपलं काम करतात. हं. त्याच्यामुळे जनरली बायका ते डाळीच्या डब्यांमध्ये सुकं हो. खोबरं वगैरे ठेवायचे, की ते म्हणजे खरं सांगू का, मी सुद्धा ठेवते. पण मला ह्याचं कारण माहीत नव्हतं. हे आपलं आई ठेवायची, सासूबाई ठेवायच्या म्हणून मी पण ठेवते. नाही, ह्याचं कारण आयडियली माहीत ते नाही. कसं आहे, की तुम्ही कसं होतं ना, आपण कामामध्ये विसरून जातो. हां. ते दुसरीकडे ठेवलं असेल. हं. पण आपण त्याच व्हिसिनिटीमध्ये, त्याच एरियामध्ये ठेवलं, हां. तर आपण ते पटकन तोडून हां. एक घास जरी घेतला त्याचा, तरी तो तुम्हाला 2-3 दिवस पुरतो. अच्छा. असं आठवड्यातनं तुम्ही 2दा-3दा जरी ते सुक्कं खोबरं जे आहे, हं. ते जर तुम्ही घेतलं दर 2-3 दिवसाला, तर ते खूप उपयोगी पडतं हं. मेनोपॉजमध्ये. अच्छा. तर त्याच्याने तुमचे हे जे त्रास आहेत ना, तेही कमी होतात. कारण नारळ हे थंड आहे. हं. तर ते तुम्हाला सगळे सेन्सेस तुमचे काम करतात. किती आपल्या संस्कृतीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी आणि सगळ्यामागे सायन्स आहे. सायन्स पण आहे. ते पोहोचलेलं नाहीये पुढच्या पिढीपर्यंत आणि आजकालची आपली पिढी जी आहे त्यांना प्रत्येक गोष्टीला रिझनिंग हवं असतं, बरोबर, की हे का? असं का? बरोबर, ते लॉजिक पटलं तरच ते करतात, बरोबर. नाहीतर करत नाहीत. करत नाही. आणि ते लॉजिक प्रत्येक वेळेस पॅरेंट्स नाही सांगू नाही शकत. सांगू शकत. ते तर आहे. त्याच्यामुळे तो एक गॅप पडते तिथे. बरोबर. तर त्या मोनोपॉजमध्ये तुम्ही सांगितलेत, की मेडिसिन देतात. मेडिसिन त्याच्यामध्ये काय असू शकतं? हॉट फ्लशिंग, मूड स्विंग्स, अच्छा. तुमचे पिरियड्स इरेग्युलर कारण हॉर्मोन्स बॅलन्स नाहीयेत. हां, हां. त्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स करायला
मेडिसिन दिलं जातं. हं, हं. ज्याच्यात तुमचं हॉट फ्लशिंग, मूड स्विंग्स जे काही तुमचे सिम्प्टम्स असतील, ते सगळे कन्सिडर करून आपोआप त्या बाईला मेनोपॉजल बाईला तो एक शांतपणा येतो आणि प्लस मी जे सांगितलं हं. नेक्स्ट बेस्ट थिंग नवऱ्याला बोलवा किंवा फॅमिलीला बोलवा, त्यांना काउन्सिल करा, हं. की आईला साधारण हा त्रास होतो. मे बी हा पुढच्या 3-4 वर्ष तिला काही होईल. काळामध्ये होणार आहे. तर त्याला तिला तिला आत काहीतरी होतंय, हं. जे तिला सांगता येत सांग. नाहीये. सो तिला समजून घ्या. बेसिकली बाईला समजणारी फॅमिली असते ना, तिथे हा तिथे प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम जास्त होत नाही किंवा जो होतो तो मायनर लेव्हलला सुटतो. निघून त्यांना जातो. मेडिसिनपर्यंत यायची यायची गरज गरज पडत नाही. नाही. पण मेनोपॉज ही सिच्युएशन अशी आहे ना, की अनेक वेळेला मी असं बघितलेलं आहे, की त्या बाईलाच त्याचा एक्सेप्टन्स नसतो, बरोबर. की तिला ते सहन होत नाही, की माझा हा पिरियड चालू आहे. त्यात तर जो अर्ली एजला आलेला असेल, तर फारच त्रास होतो. अशा वेळेला अनेक बायका खूप डिप्रेस पण होतात. तर त्यासाठी काय सांगू शकतो आपण? म्हणजे एक डॉक्टर म्हणून तुमचा काय सल्ला असेल? पहिले जसं मी मगाशी सांगितलं, की स्वतःला प्राधान्य द्या. कारण जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता, तेव्हा तुमच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे आपल्याला का होतंय? हं, याच्या खोलापर्यंत आपण पोहोचतो. या खोलात पोहोचल्यावरती आपल्याला कळतं, की ओके आपल्याला आता हे त्रास होतात आहे. कारण आपलं आता हे वय आलेलं आहे या पिरियडमध्ये. पहिले तर एक्सेप्टन्स हं, हा मेन आहे, की जर तुमच्या आईची पाळी किंवा तुमच्या आजीची पाळी जनरली आपल्या फिमेल्स ज्या असतात हं, हेरिडिटरी याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये त्यांच्यावरती आपण असतो. सो त्यांची जर पाळी त्यावेळेला गेली असेल, तर ती आपली त्याच वेळेला जाणार. तुमच्या आजूबाजूला मैत्रिणींची काही-काहींची 50-55 पर्यंत पण हं. चालते. हो. पण एव्हरी काय म्हणतात ना एज 35शी नंतर जर तिची हे जात असेल, तर ती जर नॅचरली गेली असेल, तर इट इस टोटली हेल्दी. ओके. पहिले तर मनातनं हे काढायला लागेल, की आपल्याला लवकर गेली म्हणजे आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हं, हा एक्सेप्टन्स ठेवा, की ओके माझ्या आजीची किंवा आईची पाळी या वेळेला गेली होती, माझी पण गेली. हा एक्सेप्टन्स आला, की तिथेच आपण अर्धे बरे होतो. हं, सो जसं आता पेरिमेनोपॉजमध्ये अ, बऱ्याचशा बायकांना त्रास सुरू झालेला असतो. त्यांना तो एक्सेप्टन्स अजून आलेला नसतो. हं, तर त्यांना मी सरळ सांगते, की हे एक्सेप्ट करा. माझ्याकडे काही-काही बायका अशाही आल्यात, की मला ना इरिटेबिलिटी होते, पण माझे पिरियड्स नॉर्मल आहेत. हं, मी त्यांची 2-3 होत्या पेशंट्स अशा ज्यांना मी फक्त एक्सरसाइज सांगितली, की तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी चांगली करा. कारण काय होतं ना, कुठल्याही चेंजेसमधनं जेव्हा बॉडी जाते, तेव्हा बॉडी आपली स्ट्रेस घेते. हं, तर स्ट्रेस घेते तेव्हा आपली बॉडी कुठलाही स्ट्रेस घेतला, फिजिकल, मेंटल कुठलाही, आपलं कॉर्टिसॉल लेव्हल हाय होतं. हं. कॉर्टिसॉल लेव्हल हाय झाल्याने काय होतं, आपलं बेली फॅट वाढणं किंवा कोणाकोणाचं नाही का मेनोपॉज नंतर वजन वाढणं, वाढतं. हां. ते कमीच होत नाहीये. या सगळ्या गोष्टी होतात. तर हे कॉर्टिसॉल कमी करायकरता एकतर पहिला सेल्फ एक्सेप्टन्स आला पाहिजे. दुसरं तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइजेस आणि योगा एक्सरसाइजेस ज्याच्याने तुमचं कॉर्टिसॉल लेव्हल खाली येतं. हं, ते तुम्हाला देतो आम्ही जसं की एक ॲट 20 मिनिटं रनिंग करा किंवा ट्रेडमिल करा. एका स्पीडमध्ये कंटिन्युअस. हं. त्याच्याने काय होतं, की तुमचे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. हां. एन्डॉर्फिन्स तुमचे कॉर्टिसॉल लेव्हल कमी करतात. एन्डॉर्फिन्स आर हॅपी हॉर्मोन. हं, कारण काय होतं, तुम्ही घरात एकाच सिच्युएशनमध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी बसलेले हं, असतात. हं. तुम्ही त्या ठिकाणातनं बाहेर पडलात ना, तुम्ही अर्धा ऑफ स्ट्रेस तिकडनंच तिकडेच काढलाय, आहे. अर्धा तुमच्या डोक्यात आहे. हं, डोक्यातला स्ट्रेस आपण कसा काढतो? एक्सरसाइजेस करून हं, काढतो. योगामध्ये काही-काही आसनं आहेत, जसं की सेतुबंधासन आहे. हं, कॅट पोज म्हणतो आपण त्याला. कॅट पोजेस आहेत. मलासन आहे. बटरफ्लाय आसन आहे. काही ब्रीथिंग एक्सरसाइजेस आहेत. भ्रामरी आहे, अनुलोम-विलोम आहे. ज्याच्याने आपण हा स्ट्रेस रिड्यूस करतो. तो स्ट्रेस रिड्यूस झाला, की तुम्ही आजकाल बघत असाल, की Instagramवरती वगैरे आजकाल ट्रेंडिंग आहे, की 40s इज न्यू 30s किंवा हं, 25 असं, कि ये लोग मिलेनियल्स तो आजकल एज ही नहीं हो रहे. कारण आता जो अवेअरनेस आला आहे पेरिमेनोपॉज, मेनोपॉजचा, त्याच्यामुळे बऱ्याचशा बायकांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. त्या वर्कआउट करायला जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना संतूर मॉमी हं. म्हणू शकतात, की त्यांना बघून वाटणार पण नाही. हं, पण हे कसं आहे ना, हे अर्बन एरियामध्ये, सिटी एरियामध्ये झालेलं आहे. थोडं अजून जरा आपण गावाकडे वगैरे अजून तेवढं त्याचा नाहीये. अवेअरनेस आलेला नाहीये. तर मी म्हणेन, की त्या बायकांनी आयडियली
एक निदान 15-20 मिनिटं घरातनं बाहेर जाऊन एक वॉक जरी केला किंवा मैत्रिणींसोबत 4 मैत्रिणींसोबत जाऊन फिरले किंवा जसं मी म्हटलं किटी जॉइन केली. काही असे तुम्ही ॲक्टिव्हिटीज केले, हाउसवाईफ्सनी सुद्धा. कारण हाउसवाईफ्सचा मेनली हा प्रॉब्लेम जास्त होतो. होतं. कारण ते त्याच एन्व्हायर्नमेंटमध्ये असतात. मुलं, नवरा ते काही झालं असेल ते बाहेर जाऊन येतात, तर त्यांचा तो स्ट्रेस स्ट्रेस कमी कमी. झालेला असतो. पण ती बाई त्याच सिच्युएशनमध्ये सिच्युएशन. असते. तर तिने जसं मी म्हणलं स्वतःसाठी 1-1.5 तास काढावा. त्यातल्या 1-1.5 तासामधनं काही मिनिटं स्वतः बाहेर जाऊन यावं. 4 लोकांना, 4 मैत्रिणींना भेटावं. हे केलत की तुमचा आपोआप स्ट्रेस कमी होतो. एक प्रश्न मला असा विचारायचा होता, की मेनोपॉज नंतर म्हणजे पिरियड्सचा पिरियड संपल्यानंतर अ, स्त्रीमध्ये एक असं म्हटलं जातं, की पूर्वी अ, बायकांना जास्त हार्ट अटॅक्स येत नाहीत. हो. पण ह्या पिरियड नंतर ती शक्यता वाढते. शक्यता वाढते. कारण त्याची कारणं तीच आहेत, की जेव्हा कॉर्टिसॉल लेव्हल आपले नॉर्मल हार्मोनल जेव्हा अ, अ, गोष्टी चालू असतात आपल्या हं. बॉडीमध्ये हार्मोन्स प्रॉपरली जनरेट. जनरेट होत असतात. त्यावेळेला कॉर्टिसॉल लेव्हल कमी जनरेट होत असतं हं. आपल्यामध्ये. पण आता एकदा पिरियड येऊन गेले आणि त्या वयामध्ये बाई तेव्हा थोडीशी रिलॅक्स मोडमध्येही गेलेली असते. की चला आता माझी कामं नाहीयेत, मला काही नाहीये, मी आता आराम करते. हं, हं. बट तो आयडियली आराम नाही. तो तुम्ही वेळ चांगला युटिलाइज केला पाहिजे. ज्याच्यात तुम्ही अगेन लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज वरती भर दिला पाहिजे. कारण काय होतं तुमचे कॉर्टिसॉल लेव्हल तेव्हा फटकन वाढतात. हं, हं. आणि ते वाढलं की काय होतं जसं कॉर्टिसॉलला मी वाघाशी रिलेट करते, की एक स्टोरी सांगते, की जसं आपण एखाद्या जंगलात गेलो, समोर वाघ आला, तर आपण कसे रिएक्ट करतो? रिएक्ट. पहिले तर आपण फ्रीज होतो. हं, त्याच्यामध्ये काय होतं बॉडी कॉर्टिसॉल लेव्हल वाढवते, हं, की आता एकतर आपल्याला या वाघाशी लढायचंय, फाईट करायचंय त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे किंवा आपल्याला पळायचंय त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे. ते अॅनलाईज करतो आणि त्यानुसार आपण स्टेप घेतो. तर आता काय झालंय ना, पोस्ट मेनोपॉज सुद्धा किंवा ओव्हरऑल सुद्धा लाईफमध्ये आपण हा वाघ घेऊनच फिरतोय हं, सगळीकडे, जो स्ट्रेस आहे. हं, तो मे बी 45-50 पर्यंत मुलं मोठी होतात, तोपर्यंत तो डुएबल लेव्हलला असतो, हं, की किंवा आपण म्हणतो त्याला टॅकल करू शकतो. हं, एक 50 नंतर आपल्या एजिंगमुळे आपले बोन्समध्ये काही चेंजेस होतात, मसल्समध्ये चेंजेस होतात, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये चेंजेस होतात, की आपण आधी म्हणायचो, "पहिले तर मी एवढं खायचे, आता थोडंसं खाल्लं तरी मला खूप त्रास होतो. होतं, त्रास होतो." तर त्या सगळ्या गोष्टीने बॉडी ऑलरेडी एका चेंजमधनं चालली आहे आणि त्याच्यात तुम्ही रिलॅक्स बसले, हं, तर ते कॉर्टिसॉल लेव्हल अजून वाढ. एकदम हाय जाणार आहे आणि जे काही तुम्ही खाताय ना, ते कॉर्टिसॉल काय करतं ना, की जे काही तुम्ही खाताय ते सगळं फॅटमध्ये डिपॉझिट करून ठेवतं. अच्छा. ते प्रॉपर न्यूट्रिशन नाही देत हं, बॉडीला. होऊ देत नाही. कारण त्याला काय वाटतं, की वाघ आहे ना हं, आपल्यासोबत, हं, हं. तर आपल्याला कधीही पळायला लागेल किंवा त्याच्याशी लढायला लागेल. तर आपल्याला ती एनर्जी पाहिजे. ओके. तर ती एनर्जी कन्झर्व्ह त्याच्यामुळे ते इन्व्हिजिबल वाघाकरता ते एनर्जी कन्झर्व्ह करून ठेवते बॉडी. त्याच्यामुळे ते कन्व्हर्जन फॅटमध्ये होतं आणि मग तुमचे फॅट डिपॉझिट्स किंवा हाय कोलेस्टेरॉल, मग हं, कोलेस्टेरॉलमुळे हाय रिस्क ऑफ हार्ट डिसीज ह्या सगळ्या गोष्टी 45-50 नंतर किंवा मेनोपॉज नंतर हं, हं. बायकांच्या त्याच्यामुळे वाढतात. आत्ताच्या सगळ्या डिस्कशनवरून असं लक्षात येतंय, की स्त्रियांनी स्पेसिफिकली हॅपी राहणं हे फार जरुरीचं आहे जरुरी आहे. आणि ते हॅपी राहण्यासाठी मग तुम्ही तुमचे हॉबीज डेव्हलप करा, काही बरोबर, एक्सरसाइज करा किंवा बाहेर जा किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. स्वतःला एक वेळ द्या बरोबर. आणि हॅपी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यात मी अजून ॲड करीन काही-काही स्त्रिया असतात ज्यांची आधीपासून कंडिशनिंगच असं झालं असतं किंवा एखादी फॅमिली हिस्ट्री असते, की ज्या व्यक्तच करू शकत नाही. तर त्यांना मी सांगेन, की तुम्ही जर्नलिंग करा. हां. तुमचे काही अ, म्हणजे आपण म्हणतो इमोशन्स आहेत किंवा तुम्हाला कोणी काही आज बोललं, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं, पण तुम्ही त्या माणसाशी बोलू शकले नाहीत, की किंवा एखाद्या एजमध्ये मोठा असल्यामुळे तुम्ही हं. त्यांना बॅक आन्सर म्हणतो हं, आपण, हं. उत्तर किंवा स्वतःचा स्टँड घेऊ शकला नाहीत. हं. त्यावेळेला माहितीये तुम्हाला, की तुमची चूक नाहीये. तरी पण कोणी बोललंय आणि कसं होतं, की जी व्यक्ती ऐकून घेते तिलाच बोललं जास्त जातं. बोललं जातं. तर ती साठवून ठेवलेल्या गोष्टी असतात. तर त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर तुम्हाला बोलून नाही ना करता येत आहे, तर तुम्ही लिहून तरी ते जर्नलिंग करून हं. एखादी डायरी आपल्या स्वतःसाठी मेंटेन करा. ज्याच्यामध्ये
ती डायरी कोणालाही द्यायची नाही. ती तुमची पर्सनल डायरी आहे. त्याच्यामध्ये तुमचे आजार किंवा तुम्हाला जे काही आज फीलिंग्ज वाटलंय किंवा वेंट नॉट आउट करा नेसेसरीली इमोशन्स. रोजचं एखाद दिवशी एखादा एपिसोड झाला घरामध्ये आणि त्याच्यामुळे काही झालं असेल, तर ते इमोशन्स लिहून काढा. ते वेंट आउट करा. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते वेंट आउट करा. घरी नवरा जर कम्फर्टेबल असाल तुम्ही त्याच्याशी बोला. कोणी मैत्रिणी असतील ज्या तुमच्याशी फक्त नॉन जजमेंटल याच्याने ऐकून घेणाऱ्या असतील, की त्या तुमच्या नवऱ्यावर किंवा फॅमिलीवर किंवा दुसरे कोण आहेत ज्याच्यासोबत काही झालंय, त्याच्यावरती जजमेंट पास करणार हं. नसतील. त्यांच्याशी बोला. हा असा एखादा ग्रुप निर्माण करा तुमचा किंवा नवऱ्याशी तेवढं कम्फर्टेबल राहा किंवा ते दोन्ही नसेल होत तर लिहून काढा. मी तर बरेच इंट्रोव्हर्ट पेशंट्स आहेत माझे त्यांना मी लिहून सांगते काढा. लिहून काढा. ते लिहून काढल्यावर सुद्धा आपोआप गोष्टी त्यांच्या ना अर्ध्या गोष्टी स्ट्रेस जो असतो तो कमी होतो त्यांचा. हं. असं. मगाशी पण तुम्ही एकदा सांगितलं होतं, की अ, बॉडीमध्ये ते सप्रेस होतात त्या हो, गोष्टी. म्हणजे तुम्ही काहीतरी वरून इलाज करतात आणि मग ती बरोबर. इमोशन्स ही सप्रेस होतात, ती बॉडीमध्ये कुठे स्टोअर होतात? बॉडीमध्ये पहिली गोष्ट तर सप्रेशन्स खूप लेव्हलला स्टोअर होतात. पहिले तर बॉडी एक्सप्रेस करायला बघते. हं, ती एक्सप्रेस नाही झाली, वरून-वरून आपण त्याला झाकलं, तर ते मोर इम्पोर्टंट ऑर्गनवर जातात. जसं मी बोलले कॉर्टिसॉल लेव्हल हाय होतं. हं, कारण आपला तो स्ट्रेस आहे. आपण बोलूच शकत नाहीये हं, कोणाशी हं, हं. किंवा आपल्याला याला बोललं तर जाऊ दे, माझ्याबद्दल याला असे विचार येतील किंवा हं. वाईट वाटेल याला, जज केलं जज केलं जाईल किंवा त्याला वाईट नको वाटायला म्हणून म्हणून. आपण सहन करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये बॉडी इंटरनली स्ट्रेस्डच असते. तो हं. इन्व्हिजिबल भाग बॉडीमध्ये असतोच बॉडीच्या असतोच. समोर. तर त्याच्याने कॉर्टिसॉल लेव्हल वाढतात आणि मग त्याच्यामुळे तुमचं बॉडीमध्ये सूज येणं, अच्छा. जॉइंट्सला सूज येणं, फेसवरती सूज येणं, तेच. ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. मग त्याच्या पुढची स्टेज म्हणजे तुमचं कोलेस्टेरॉल लेव्हल वाढणं किंवा तुमचं इन्शुलिनला रेझिस्टन्स जो येतो त्याच्यामुळे डायबिटीज होणं. या सगळ्या गोष्टी वाढतात आणि त्याच्यामुळे मग हार्ट डिसीजला आपण प्रोन होतो शेवटी हार्ट शेवटी. डिसीज होतं. हार्ट डिसीजपर्यंत जातं, कोणाकोणाचं कॅन्सरही जातं, कारण साठवून ठेवलेलं असतं. हं. सो होमिओपॅथीमध्ये अगेन देअर आर 3 टाइप्स ऑफ आपण म्हणतो ना प्रकृती जे आपण आयुर्वेदामध्ये हां. म्हणतो प्रकृती असते. होमिओपॅथीमध्ये तेच प्रिन्सिपल आहे, फक्त त्याला इंग्लिश नाव दिलंय, की एक ॲसिडिक प्रकृती आहे, सोरियाटिक म्हणतात हं, त्याला. हं, एक आहे सायकॉटिक, नॉट हं. पी-एस-वाय वालं नाही. सायकॉटिक म्हणजे जी साठवून ठेवते गोष्टी अच्छा. आणि एक सिफिलिटिक. हं. सिफिलिटिक म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. अच्छा. म्हणजे जसं मी म्हणलं, की एखादी व्यक्ती इरिटेबल असेल, तर तिला ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस हे येतच. एखादी व्यक्ती असते इंट्रोव्हर्ट असते. ती सगळ्या गोष्टी साठवून ठेवते. त्याच्यामुळे बॉडी सुद्धा गोष्टी साठवून ठेवते. हं. त्याच्यामुळे तिला फायब्रॉइड होणं, सिस्ट होणं किंवा पॉलिप्स होणं, नाकात पॉलिप्स हं, होतात हं, हं. किंवा पोटात पॉलिप्स होतात, इंटेस्टायनल पॉलिप्स असतात. त्या सगळ्या गोष्टी होणं. ह्या सगळ्या गोष्टी होतात किंवा एखादी असते ती सिफिलिटिक म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह. हं. म्हणजे ती मे बी तुमच्याशी अशी समोरून चांगली वागेल, पण तिच्या डोक्यात तुमचं डिस्ट्रॅक्शन असेल किंवा एखादी तुम्ही काही वाक्य बोलला असाल तिला, की जे तिच्याच चांगल्यासाठी असेल, पण ते तिला आवडलं नसेल त्या व्यक्तीला, तर तो डिस्ट्रक्टिव्ह माइंडमध्ये जातो किंवा मोस्टली आपण कॉर्पोरेटमध्ये बघतो, हं. की कॉम्पिटिशन जी हो. असते सायलेंटली असते. राइट. पण नंतर त्या माणसाला कळतं, की अरे मला किती बॅकस्टॅब हं. केलं गेलंय. तो जो बॅकस्टॅब करणारा माणूस असतो तो सिफिलिटिक असतो. अच्छा. जो डिस्ट्रक्शन करतो. त्याच्या माइंडमध्येच आहे, मी ना ह्याला आता हा असं बोलला ना मला, बघ मी आता ह्याला काय करतो. असे जेव्हा येतात ना, तेव्हा त्यांना ब्लीडिंग, हं. पाईल्स, फिशर्स, अच्छा. इंटर्नल इंटेस्टायनल ब्लीडिंग्स या सगळ्या गोष्टी होतात. सो हे अशा प्रकृती आम्ही स्वभावातनं ॲनलाईज करतो आणि मग त्यांना बऱ्याचदा स्वभाव विचारताना मी काही-काही पेक्युलिअर सिम्प्टम्स सुद्धा विचारते, की "तुम्हाला थोडं पण काही खाल्लं की गॅसेस होतात का हो?" हं. "हो, तुम्हाला कसं कळलं?" "नाही, तुम्ही आताच बोललात ना, नाही मला फास्टर इफेक्ट पाहिजे." हं. इरिटेबल. तर मग ते अशा ह्याच्याने आपण तो एक आपल्याला एक साधारण 10-12 वर्षात तो एक्सपिरियन्स येतो आणि आपण तसे क्वेशन्सही विचारतो. आयडियली तसे होमिओपॅथीमध्ये डायरेक्ट क्वेशन्स विचारू नये. हं. पण आता कसं होतं, की आपल्याला माहिती झालंय. पण हं. ह्या माणसाने समोरून सांगितलं नाही. आता आपण एक कन्फर्मेटरी कॉल घेतो त्यावेळेला किंवा बऱ्याचदा मनात ठेवणारी लोकं असतात. त्यांचं त्यांना ना पापड किंवा मिठाचे असं सॉल्टी पदार्थ हं, खाण्याची हं, हं, इच्छा हं. असते. त्यांनी जर सांगितलं नसेल, तर त्यांना मी विचारते, "जेवणात वरून मीठ घेता?" जरी असलं नॉर्मल तरी, "हो, तुम्हाला कसं कळलं?" तर हे या स्वभावातनं कळतं. अच्छा. सो हे स्वभाव अॅनलाईज केले जातात. ओके.
मला वाटतं, की आपल्याला आज होमिओपॅथीबद्दलचे बऱ्याच गोष्टी समजल्या. लाईफस्टाईलमध्ये अख्खं माइंड आणि बॉडीवरती कसं काम केलं जातं, ह्या खूप छान आपल्याला माहिती पण कळली. अनेक गोष्टींचं नॉलेज पण झालं. पण आता एक रॅपिड फायर घेऊया, की ते नक्की. ते तुम्ही जे पहिलं आन्सर मनात येईल नक्की, शॉर्टमध्ये नक्की. आपण घेऊया ह्याच्याबद्दल. हं. पहिला प्रश्न विचारते तुम्हाला, की होमिओपॅथीबद्दल सगळ्यात मोठा गैरसमज कोणता? की होमिओपॅथीला खूप वेळ लागतो. तसं नाहीये. अक्यूट केसेसमध्ये होमिओपॅथी तितकंच इझिली काम करते, जितकं डोलो किंवा पॅरासिटामॉल करते. डाएट न पाळता म्हणजे पथ्य जी सांगितली जातात ती न पाळता मेडिसिन काम करतं का? मेडिसिन तेवढ्या वेळाकरता काम करतं. आपण ट्रीटमेंट थांबवतो, पण जेव्हा लाईफस्टाईल आणि आपण डायट फॉलो करत नाही, तेव्हा मे बी ते 1-2 वर्षांनी पेशंट परत तसेच किंवा त्याच्यापेक्षा वर्स्ट सिम्प्टम्स घेऊन परत येतात. अच्छा. अं, जसं की रिझल्ट यायला खूप वेळ लागतो. असं का होतं? ते डिपेंड करतं क्रॉनिक कंडिशनवरती. किती वर्षांपासून तो त्रास आहे, कुठल्या-कुठल्या पॅथीला जाऊन आलेला तो आहे, ते आपल्याला पहिले जे साइड इफेक्ट्स आहेत ते ट्रीट करून मग आपल्याला तो डिसीज रिव्हर्स करावा लागतो. त्याच्यामुळे वेळ लागतो. पण मुळापासून. पण मुळापासून जातो. हं. एक होमिओपॅथी मेडिसिन जे प्रत्येक घरामध्ये असावं. अ, असे एक नाही 2-3 आहेत. जे आहे आर्सेनिकम अल्बम आहे 30 पोटेन्सीमध्ये, बेलाडोना 30 आणि हेपारसल्फ 30 आणि मी एक अजून ॲड करीन ब्रायोनिया 30. हे सर्दी, खोकला, सीझनल चेंज याच्यासाठी हे घरात असावंच आणि एक आहे कॅलेंड्युला, जे तुम्हाला कधी लागलं त्याचे क्रीम्स पण येतात होमिओपॅथिक. तुम्हाला लागलं, रक्त आलं, तर ते ती स्किन तिथली स्कार न होता प्रॉपर भरून निघायला. हे 4-5 मेडिसिन्स आहेत जे घरात ॲक्चुअली असावे फर्स्ट एड म्हणून. एक सवय जी माणसाला आजारी पडण्यासाठी कारणीभूत असते. डायट आणि लाईफस्टाईल. इमर्जन्सीमध्ये होमिओपॅथी कामी येते का? नाही. इमर्जन्सीमध्ये लिमिटेशन्स आहेत होमिओपॅथीला कारण आपल्याला जर ब्लड लॉस झाला असेल, तर त्याला ब्लड देणं, त्याला जर जखमा झाल्या असतील, तर अँटिबायोटिक देणं, त्याप्रमाणे उपचार ॲलोपॅथीमध्येच होतात. मस्त वाटलं. थँक यू. रॅपिड फायर तर संपलेली आहे आणि अ, छान माहिती मिळाली आणि आज इथे वेळ काढून येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यासाठी खूप खूप थँक यू. माझे पण मनापासून आभार. मला तुमच्या माध्यमातून होमिओपॅथीबद्दल जे काही गैरसमज आहेत, ते लोकांपर्यंत क्लिअर करता आले त्यांचे, तर ते मला खूपच आनंद मिळाला त्याच्यामध्ये. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि डॉक्टर शमा कुलकर्णीला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर त्यांचे सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत. तुम्ही जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जाता-जाता आपल्या प्रेक्षकांना फक्त हे सांगा, की तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं आणि तुम्ही ऑनलाईन ट्रीटमेंट पण करता. हो. माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि मी ऑनलाईन Zoom कन्सल्टेशन्स पण करते. मी आता एक रिसेंटली हेल्थ कोचिंगमध्ये सुद्धा सर्टिफिकेशन केलेलं आहे. सो त्याचे आणि होमिओपॅथीचे मी ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा घेते आणि मेडिसिन सुद्धा कुरिअर करते. अच्छा.